आगरी. जय आगरी. गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आगरी, आगरी म्हणजे कोण? दिलाचा राजा आणि शब्दाचा पक्का. म्हणून तर आगरी समाजाचा जगात वाजतो डंका. समुद्राची लाट आणि कष्टाची साथ आम्ही कधी सोडणार नाही. स्वाभिमानाची साथ. आगरी नाम ही काफी है. आगरी हा नुसता शब्द नाही तर वचक आहे. आगरी हे नाव नाही तर धमक आहे. आगरी ही नुसती जात नाही तर एकमेकांना असणारा दरारा आहे. म्हणून म्हणतात ना, आम्ही प्रेम केलं तर ताटातलं पण देतो आणि गद्दारी केली तर घुसून मारणारी ही आगऱ्यांची औलाद आहे. म्हणून आगरी असल्याचा नुसता अभिमान नाही, अभिमानाने बोला, आगरी असल्याचा माज आहे. जय आगरी. चला, यानंतर एपीएलचं आपण एक सुंदर नियोजन पाहिलं. खरोखर साखरे गावाचं मी कौतुक करतोय. आपण खूप साऱ्या रील्स बनवलेल्या आहेत. एक रील्स या साखरे गावावरती पण होऊ द्यात, कारण या वर्षभरामध्ये खूप मोठा दुःखाचा डोंगर या साखरे गावावरती असताना जेव्हा एपीएलचं कळलं की एपीएल आपल्या गावामध्ये होते, तेव्हा हे सर्व दुःखाचे डोंगर बाजूला ठेवून सर्वजण एक दिलाने उभे राहिलेत. म्हणून एकदा साखरे गावाला पण एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. कारण असं म्हणतात ना, असं जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर. अरे नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असेल दांडगी इच्छा ज्यांची मार्ग त्याला मिळती सत्तर. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. येथील संकटे संकटासी ठणकावून म्हणावे आता ये 72. कारण नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. अशा प्रत्येक संकटावरती मात करत आज हे साखरे गाव सज्ज झालं. आणि येताना अगदी सर्वांचं अगदी स्टॉप पासून अगदी मनमुराद स्वागत केलं. संपूर्ण गाव सजलं, फुग्यांचा झगमगाट झाला. सर्वांचं आगमन अगदी आनंदाने आणि स्वागत अगदी दिलखुलासपणे केलं. अशा साखरे गावाला आमचा नमस्कार, सॅल्यूट आहे. जोरदार टाळ्या. यानंतर एपीएल पर्व या 9च्या निमित्ताने मी मनोजदादा पाटील यांना आमंत्रित करतोय की आपलं जे मनोगत आहे, मनोज पाटील आपण यायचं आणि आपलं मनोगत या एपीएल 9च्या माध्यमातून मनोजदादा पाटील या आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. कारण दरवर्षी मनोजदादा अगदी आपल्या मनातल्या भावना दिलखुलास मांडत असतात आणि नुसत्या मांडत नसतात तर त्याला दाद सुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीने दिली जाते. टाळ्यांचा गजर होऊयात मनोजदादा पाटील. मी काही मनोगत वगैरे व्यक्त करायला नाही आलो, कारण जे काही आपलं पर्व झालं ते सगळ्यांनी बघितलंय आणि त्याच्या मागची मेहनत कोणी कोणी घेतलेली आहे ती सर्वांनी सांगितलेली आहे. मी फक्त अनिलदादांसाठी आलो इथे. अनिलदादा इथे उपस्थित आहेत. तर आपले आणि गणेश नाईक साहेबांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. हे मैदान, या मैदानासाठी आपण खूप खर्च केला आणि साखरे ग्रामस्थांनी, राजूदादांनी खूप मेहनत घेतली, त्याच्यासाठी खूप खर्च केलेला आहे. परंतु ही जागा फॉरेस्टमध्ये आहे आणि गणेश नाईक साहेब हे वनमंत्री आहेत, पालकमंत्री सुद्धा आहेत. तर आपले अत्यंत जवळचे संबंध आहेत. तर तुम्ही त्यासाठी काहीतरी हातभार लावतील, प्रयत्न करतील आणि तुम्ही दिलेला शब्द हा कधीच खोटा ठरत नाही. आतापर्यंतची ही आपल्याला नेहमीच ते जे सांगतात ते करतात. त्यामुळे आम्ही तुमच्याकडे एका आशेने बघतोय आणि ती आशा पूर्ण होईल. हा मैदान आहे, हा मैदान आपल्याला एक सेंटर आहे. जर भविष्यात एकाच ठिकाणी आगरी प्रीमियर लीग जर करायचं ठरवलं तर इथे हिरवळ सुद्धा राजूदादांनी बोलले की मी इथे गवत पण लावून देईल तुम्हाला, लेदरचं ग्राउंड सुद्धा करून देईल. तो त्यांनी शब्द दिला आम्हाला. फक्त तुमच्याकडून आम्हाला एकच आश्वासन पाहिजे. गणेश नाईक साहेबांचे अत्यंत जवळचे निकटवर्ती आहेत आपण, तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आणि ज्यांच्या भाषणाची सगळ्यांना असते आवड, आता ते येतील आपल्या समोर. अनिलदादा गावड. अरे मला माहित नव्हतं एवढं तुम्ही माझ्यावर बॉम्ब टाकतील, नाही तर मी तिथून आलोच नसतो आता. ठीक आहे. आगरी प्रीमियम लीग 2026 वर्ष 9. गुरुजी, प्रथमतः म्हणजे माझ्या मनात जे साखरं गाव होतं त्याची कल्पना पुसून गेली. म्हणजे मी
जे बघत आलो होतो की साखरे गावातील लोक अतिशय शांत सज्जन आहेतच ते मुळात, पण ज्या दिवशी मी सुभाषदादा कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आलो, आम्ही आमच्या गावात दुःख झालं असताना देखील आलो कारण समाजाचा कार्यक्रम, पण गावात एंट्री केल्यानंतर मी दादाला सांगितलं की दादा टेंबोडकरांना पण लाजवतील असं स्वागत माझ्या या साखऱ्यातल्या सगळ्या बहिणींनी केलं. खरोखरच वाटलं का असं कोणता तरी महोत्सव आहे आणि चांगलं सगळे अगदी घराजवळ रांगोळी बॅनर्स अतिशय चांगल्या पद्धतीने गुरुजी मनापासून माझ्या सगळ्या भगिनींना साखऱ्यातल्या कौतुक करावं तेवढं थोडं आहे. धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन. आजच्या या पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित असलेले समाजाचे नेते आदरणीय गुरुजी, आपल्या समाजाचे दुसरे नेते आदरणीय दादा आणि सर्व मिलिंद दादा आहेत, तिथे सगळेच जण आहेत, वकील साहेब आहेत. मित्रांनो, खरंच हा 9वं वर्ष जे मी बघितलं, म्हणजे आज आलो मी, नंतर टी व्हीवर बघतो, गाडीत मोबाईलवर बघायचो, रोज तर काय येता आलं नाही, पण झकास ज्या पद्धतीने साखरे गावाने स्वागत केलं त्याच पद्धतीने विकेट आणि मैदान देखील केलं. मी 9 वर्षात सगळे ग्राउंड बघितलेत गुरुजी, पण मला असं आठवतं मी एकदा आलेलो, इथे थोडं हिल्स होते का टेकड्या होतं काहीतरी, पण ते अगदी सगळ्या अगदी देवा तू फार हुशार आहे रे पहिल्यापासून, किती वेळा तू माझ्याकडनं तारीफ करून घेणार, म्हणजे तू आणि तुझा सगळी टीम, किशोरदादा असतील सगळेच आले त्याच्यात, आमचा विनोद आहे, अतिशय चांगली मंडळी आहे. पण बघा काम करत असताना थोडेसे टामणे टोमणे थोडेसे वाईट बोलणारे पण लोक असतात, पण त्याच्यात तुला एक उपाय सांगतो, काय लक्ष द्यायचं नसते. आपण पेरू विकत घ्यायला जातो का, पेरू एखाद्या आपल्या उत्तर भारतीय किंवा कोणतरी आपली बहीण विकत असते, आपण तिला विचारतो का पेरू गोड आहे का, मग ते सांगतात नाही ना दादा एकदम मस्त आहे गोड आहे, पण घरी आणून खाताना आपण त्याला मीठ लावतो. गोड पाहिजे असते पण खाताना मीठ लावणार, असे आपल्या पद्धतीत लोक आहेत. त्याच्यामुळे काय ऐकायचं सोडून द्यायचं. तुम्ही अतिशय चांगलं काम हातात घेतलेलं आहे. मित्रांनो, गुरुजी तुम्ही आज आमचे गुरुवर्य आहेत, भीष्म आहात. समाजाचं अधिवेशन बंद पडलंय, निदान ही पोरं आहेत ना यांच्यामुळे तरी सगळे समाजवाले भेटतात हो, सगळे एकत्र येतात. म्हणजे एरवी आपण कुठेतरी प्रेतावर भेटतो, हळदीला भेटतो, पण या पोरांनी एक निदान वर्षाला तरी असं केलंय का हे स्नेहसंमेलनच आहे. कारण स्नेहसंमेलन मी याच्या सांगतो, क्रिकेटपेक्षा जेव्हा गुरुजी मागे फेरी मारतो ना तेव्हा खरोखरच असं वाटते वा वा वा, खरी आग्र्यांची प्रीमियम लीग. काय तो सुवास, ओदडी मुंडी कोंबडे, पुढचं नाही मी बोलत, लाईव्ह चालू आहे, पण आग्र्यांना शोभेल अशी प्रीमियम लीग जर बघायची असेल तर मी सगळ्या अखिल भारतीय आग्र्यांना सांगेन का आमच्या पालघरमध्ये या. म्हणजे मी गणेश दादांना सांगणार आहे, का सकाळी गेले दिल्लीला, आल्यावर सांगणार आहे दादा ते वाशी बिशी सोडा, पुढच्या वेळेला या, तुम्हाला मागे फिरून दाखवतो का आगरी काय असतो ते, याला म्हणतात आगरी. आणि दुसरी गोष्ट, गुरुजी मगाशी मी बोललो, अरे कोण माझा मित्र तो स्टंप घेऊन पळाला होता, शपथ गुरुजी बोलत होते, तो माझा मनोज पण बोलला, अरे त्याला पकडा पकडा, कसं आग्र्यांची प्रीमियम लीग आहे, तो पळणार. मॅच संपायच्या अगोदर स्टंप घेऊन गेला, खरा आगरी. तू याच्या वेळेला प्रत्येक वेळेला स्टंप पळव, काय घाबरायचं कारण नाही आपल्याला, हे आग्र्यांच्यातच होऊ शकते, हे कोणा दुसऱ्या जाती धर्मात कुठे होणार नाही, हे फक्त आग्र्यांच्यात होणार. आणि खरोखरच मनापासून सगळ्यांचं कौतुक. आणि मॅच पण बघायला एवढी मजा आली. प्रफुल काय वांदा नाही रे, चाय नेक्स्ट टाइम हो जाएगा. टेंबोडा उमरोळीचं पण मनापासून कौतुक. तर तो जीत गावड काय खेळला आमचा, लाजवाब यार. हे माझ्याकडनं 5,000 रुपयाचं बक्षीस. खरोखरच मनाला इथे भावलं की काय गेम असली पाहिजे. त्याचबरोबर पालन झालं आमच्या विरोधात. मी गुरुजींना सांगायचो हा इकडे कुठे, तो म्हणे तो इकडे आमच्याकडे. कमाल आहे पालन, बढिया यार. पण लास्टला म्हणजे विनोद वाईट नको वाटून, शेवटी टेंबोड्यातच मॅच झाली. म्हणजे टेंबोडकरांना तुम्ही कमी नाही लेखायचं तेव्हा दादा, बरोबर की नाही. किती तुमच्या टीमची नावं असतील पण लास्टला बॅट्समन टेंबोड्याचा आणि बॉलर पण टेंबोड्याचा. आणि लाजवाब पालन, तू 4 डॉट घालवले ना. मी गुरुजींना सांगायचं होऊच शकत नाही, फार लबाड माणूस आहे, 6 मारेल. गुरुजी बोललो का नाही, मला एवढा कॉन्फिडन्स तुझ्यावर, भाऊ आहे तू माझा. गुरुजी सांगतात नाही गेली मॅच. मी बोललो बघा तर खरं तुम्ही, हा 6 मारतो. मारला रे यार, वेल डन.
मनापासून कौतुक. दुपटनच्या संघात देवाचा संघ होता. मनापासून देवा तुझं सगळ्यांचं कौतुक. मी जास्त वेळ घेणार नाही. मगाशी इथे बॉम्ब टाकला माझ्यावर की पालकमंत्री या पालघर विधानसभेचे सन्माननीय आमदार आदरणीय गावित साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपल्या प्रीमियर लीगला एक जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. वेलकम सर. स्वागत आपलं मनापासून गावित सर. मनोज बसा बसा. मनोज मगाशी तू सांगितलंस गावित साहेब हे तुमच्यासाठी आहे. बरं झालं साहेब आले. साहेब इथे तुम्ही यायच्या अगोदर ग्राउंड आपण बघितले की नाही मला माहित नाही, पण हे ग्राउंड फॉरेस्टचं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या लोकांनी मेहनत करून इथे खेळतायत. मला वाटते श्रीकांत ठाकरे साहेबांचं नाव आहे या मैदानाला आणि इथे बोलताना कोणाला तरी बोलले हे लोक आणि आपसात असं ठरवलं, पण तुम्ही आले म्हणून मी वाचलोय. आता यांनी असं सांगितलं की पालकमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेबांचे अतिशय निकटवर्ती आहेत अनिल दादा, त्यांनी इथे काहीतरी करावं आणि सांगावं. तर साहेब मी तुम्हाला सगळ्यांनाच सांगतो प्रयत्न आपण करू, पण फॉरेस्ट ही अशी वस्तू आहे. टॅटू काढतो बघा ताई लोक, आपण टॅटू एक टॅटू असतो कसा माहितीये का, तो घरी जाऊन आपण काहीतरी ते रिमूव्हर लावलं का निघतो, आणि एक टॅटू असतो परमनंट. फॉरेस्ट लागलं सातबाऱ्यावर नका तो परमनंट असतो. त्याच्यासाठी फार उचलापट करावी लागते. पण आदरणीय गावित साहेब इथे आहेत. जर आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असतील, स्वामींचा आशीर्वाद असेल, आपण सगळेजण प्रयत्न करू. आदरणीय दादांना आपण एक निवेदन देऊ गावित साहेबांच्या मार्फत. आपण सगळेजण तिथे जाऊ, दादांना इकडची कल्पना देऊ की किती मोठी प्रीमियम लीग आम्ही इथे भरवतो आणि त्या पद्धतीने आपण त्यांना विनंती करू. पण निदान मला असं वाटतं गावित साहेबांनी आपण सगळ्यांनी सांगितलं ना, तर दादा असताना दादा एवढं सांगतील हे तुमच्या नावावर नाही, पण तुमच्यात जेवढी दम असेल तेवढं खेळत राहा. तेवढं तरी सांगतील का कोणता फॉरेस्टर इथे काय येणार नाही किंवा कोणता फॉरेस्ट ऑफिसर येणार नाही, मला वाटते आजच्या क्षणी. आणि हा प्रयत्न आपण करूया. गावित साहेब आपण आलात, मनापासून आग्री प्रीमियम लीगच्या वतीनं मी एक आगरी समाजाचा घटक आणि साधा कार्यकर्ता म्हणून आपलं मनापासून स्वागत करतो आणि पुनश्च आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. दोन्ही संघाचं कौतुक करतो आणि इथेच थांबतो. सगळ्यांना माझ्या आगरी बांधवांना या नवीन वर्षाच्या देखील शुभेच्छा. हे वर्ष सुखासमानाचं भरभराटीचं आणि माझ्या बालमित्रांना खास करून अभ्यासपूर्ण जावं. आणि अशाच मी देवा आणि तुमच्या टीमला एक सांगेन की आपण हे असंच लीग भरवत चला. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि असाच समाज एकत्र ठेवा जेणेकरून आगरी ही जी ताकद आहे ही कायमची राहिली पाहिजे आणि आपण सगळ्यांनी हे कराल अशी मला खात्री आहे. सगळ्यांना शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी. धन्यवाद. धन्यवाद गावड साहेब. कारण या ठिकाणी आत्ताच उपस्थित झालेले आहेत गावित साहेब. या दोन्ही व्यक्तिमत्वांकडे बघितलं ना तर असं एकच म्हणेन की शब्द दिल्याने आशा निर्माण होते. साहेब शब्द दिल्याने आशा निर्माण होते आणि शब्द पाळल्याने एक विश्वासाचं नातं निर्माण होतं. तर आमचे जे शब्द आहेत ते नक्कीच आपल्या दोघांच्या माध्यमातून पाळले जातील आणि जे आमच्या आग्र्यांच्या मनामध्ये आहे की आमची एक सुंदर स्वच्छ अशी जागा असावी आणि ते मैदानाच्या माध्यमातून नक्कीच आपण पूर्ण करून देतील याचा आम्हाला गोड विश्वास आहे. कारण आगरी म्हटल्यानंतर हे विश्वासू व्यक्तिमत्व, हे सर्व आगरी अगदी दिलखुलासपणे पटकन विश्वास ठेवणारे आहेत. तर यानंतर आपण सन्मानाकडे वळणार आहोत. नक्कीच सर. यस नक्कीच साहेबांवरती सुद्धा खूप विश्वास आहे. अगदीच खरं की शब्दांपेक्षा कृतीवर ज्यांचा जास्त भर आहे आणि असाच माणूस लोकांच्या मनामध्ये घर करून राहतो, लोकांच्या मनातला खरा वारसदार असतो. राजकारण नव्हे तर समाजकारणामध्ये ज्यांचे ध्येय आहे आणि असं नेतृत्व म्हणजेच गावित साहेब. अर्थातच आपल्या पालघर जिल्ह्याला, पालघर विधानसभेला हे लाभलेलं
एक आदर्श व्यक्तिमत्व, लाडकं व्यक्तिमत्व, समस्या कोणतीही असू दे त्यांच्यापर्यंत घेऊन जा, अगदी ती समस्या तडीच जाईपर्यंत अतोनात मेहनत घेतात. असे मेहनती व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सन्माननीय आमदार साहेब राजेंद्रजी गावित साहेब यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. APL चे विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोघांनाही मी आमंत्रित करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण गावित साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. सन्माननीय राजेंद्रजी गावित साहेब, विधानसभा पालघरचे विद्यमान आमदार साहेब, एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, आपला माणूस, आपला हक्काचा माणूस म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय, असं या प्रत्येक समाजावरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व गावित साहेब. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात गावित साहेबांसाठी. असं म्हणतात की खरा नेता तो जो कधीही डगमगत नाही, जनतेच्या कल्याणासाठी तो कधीच थांबत नाही, ज्याचं कर्तृत्व हीच त्याची खरी ओळख सांगतं आणि अशा नेत्याला अख्खं जग वाकून नमस्कार करतो. नक्कीच राजेंद्रजी गावित साहेब आपण आलात त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतोय. यानंतर मी जातोय आपल्या या कमिटी मेंबरच्या सन्मानाकडे, कारण कमिटी मेंबरची अथक मेहनत आहे आणि या प्रत्येक मेहनतीच्या माध्यमातून आज हे चांगलं APLचं पर्व 9 सजलं आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय राजूदादा पाटील, आपण यायचं आहे. आणि या संपूर्ण कमिटी मेंबर्सला मी प्रथमतः आमंत्रित करतोय. संपूर्ण कमिटी मेंबर आपण यायचं आहे. चला, प्रतिनिधी स्वरूपात संपूर्ण APL आगरी प्रीमियर लीग पर्व 9 आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी राजूदादा पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. श्री देवानंदजी कृष्णा वजे अध्यक्ष, भूपेश गावड उपाध्यक्ष, योगेश तरे सचिव, रुपेश पाटील खजिनदार, रत्नकांत पाटील सल्लागार, किशोरजी वजे, प्रशांतजी किनी, मनोजजी पाटील, संदेश पाटील, विनोद पाटील, संजय घरत, कल्पेश कुडू, संजय किणी, विशाल पाटील, तुषार पामाळे, स्वप्नील पाटील, विशाल घरत, निलेश वजे, संदेश पाटील, तसेच सचिन किनी, वैभव घरत, विक्रम घरत, प्रफुल्ल वजे, सुनील वजे, जयकांत तरे, मनोज घरत, रोहित किनी, धनंजय पाटील, मनीष गावड, गौरव किनी, प्रमोद घरत, राकेश कुडू, मनोज पाटील, परिस किनी, भालचंद्र पाटील आणि अक्षय घरत, ही संपूर्ण 36 जणांची टीम आहे. या 36 जणांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात. यानंतर आणखी एका सन्मानाकडे आपण वळणार आहोत, कारण हा सन्मान थांबवला होता. दादाने आधीच म्हटलं होतं की मी आपलाच आहे. आपल्याच माणसाचा आपण सन्मान करायचा असतो, कारण आग्र्यांची जात आहे, आपल्या माणसाला आपण मोठं करायचं असतं. आणि म्हणूनच हा सन्मान स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतोय अनिल दादा गावड, यायचं आपण, आम्हाला उपकृत करायचं आहे, आम्हाला उपकृत करा, कारण एक अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे आणि आज आपण हे अतिथी आहात. आणि अनिल दादा गावड यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय देवानंदजी वजे साहेब. यानंतर ह्या आग्रे प्रीमियर लीगच्या माध्यमातून मी PT पाटील सर आपणास विनंती करतो की आपण 2 मिनिटात आपल्या भावना आणि मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. नमस्कार सन्मान्य व्यासपीठ आणि सर्व आगरी बंधू आणि भगिनींनो, आताच उल्लेख झाला की आगरी समाजाचं अधिवेशन बंद झालं आहे, पण या निमित्ताने आपण सगळे भेटतोय, या निमित्ताने एकत्र येतोय. म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये पनवेलमध्ये एक तुरुंग होता आणि त्या तुरुंगाची भिंत 10 फूट उंच होती. तर लोक म्हणायला लागले 10 फुटाची भिंत आहे तर कोणी एकावर एक उभा राहिलं तर निघून जाईल. तर ते ब्रिटिश म्हणाले काही काळजी करू नका, सगळे कैदी आहेत ते आगरी आहेत, ते कोणाला वरती जाऊन देणार नाही. पण या कमिटीने सगळ्या आगरी समाजाला एकत्र आणण्याचं जे काम केलंय ते खरोखर कौतुकास्पद आहे. म्हणजे इतर समाजाकडे जेव्हा आपण बघतो त्यावेळेला ते
त्यांची जात बरोबर चालवतात. म्हणजे मी उद्घाटनाला आलेलो, मध्ये 8 दिवस वसई विरारच्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये होतो. आज पुन्हा समारोपासाठी आलो आहे. पण बघितलं तिकडे त्या ठिकाणी जो तो ज्याच्या समाजाचं काम अगदी हिरिरीने करून, आपली पण एक भगिनी येऊन गेली, तिला पण आपल्या चांदीपकरांनी पण निवडून दिलं. पण हा गुण आपल्याकडे सगळ्या. अनिलने एक सांगितलं की मागे जर फेरी मारली तर ओदडी बिदडीचा वास येतो. आता आम्ही शाकाहारी, आम्ही ओदडी बिदडी नाही बघितली. पण एक कौतुक वाटलं की आपल्या पूर्वजांच्या आई वडील आजोबांची परिस्थिती काय होती जरा आपण विचार करा. काष्टात धोतर नेऊन आपण सगळे आपले आई वडील आपले पूर्वज राहिले. पण आज जेव्हा 500 गाड्या बघितल्या ना इकडे 4 व्हीलर, तेव्हा आगरी समाज पण प्रगतीपथावर आहे. आणि पुन्हा पुढच्या वर्षीच्या IPL साठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद पीटी पाटील सर, आपण मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं त्याबद्दल धन्यवाद. असं म्हणतात ज्यांच्याकडे फुलं आहेत त्यांनी सुगंध द्यावे, ज्यांच्याकडे शब्द आहेत त्यांनी ओळ द्यावी. आणि या मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपल्यासाठी मार्गदर्शनाचे काही शब्द द्यावे. यानंतर या APLच्या माध्यमातून आगरी समाज उन्नती मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मनोहरजी पाटील साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात. त्यांना मी विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. आगरी प्रीमियर लीग 2026च्या या बक्षीस समारोहाला उपस्थित आपल्या पालघर विधानसभेचे विद्यमान आमदार आणि आपल्या सर्वांचे लोकप्रिय नेते गावित साहेब, आपल्या आगरी समाज उन्नती मंडळाचे माजी सरचिटणीस वजे गुरुजी, ते सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, तसेच आपल्या समाजाचे दादा म्हणजे सुभाष पाटील, तसेच आपले गावड साहेब. खरोखर थोडासा उल्लेख केला गावड साहेबांनी, त्यांची शब्दांची टोलेबाजी मला जमणार नाही. पण एक थोडंसं मी सांगू इच्छितो, आपलं जे अधिवेशन आहे ते का बंद पडले त्याचा मी आज उल्लेख करतो. मी मागण्याला पण बोललो, कारण सांगतो तुम्हाला. आपल्या ज्या समाजाचं जे रजिस्ट्रेशन नंबर जो आहे 1344 तो रद्द झालेला आहे. आम्ही अधिवेशन घ्यायचं ठरवलं 2023ला. मी अध्यक्ष झाल्याबरोबर सुरुवात पण केली आम्ही वर्गणीला. पण टेंबोडे गावातील एक व्यक्ती, मी नाव घेत नाही, त्यांनी चॅरिटी कमिशनरकडे एक अर्ज केला आमच्या विरुद्ध आणि सांगितलं हे अधिकृत असे कसे काय हे वर्गणी गोळा करतात, कारण यांना अधिकार नाही मिळत, रजिस्ट्रेशन कॅन्सल झालेलं आहे समाजाचं. तर आम्हाला बोलवलं तिकडे पालघरला. सांगतो तुम्हाला, ही आतली गोष्ट सांगतो, कारण ते ओपन करणं फार गरजेचं आहे. आम्हाला तिथे सांगितलं तुम्हाला हे करता येणार नाही अधिवेशन वगैरे, तुमचा जो मृत झालेला जो रजिस्टर नंबर आहे तो तुम्ही जिवंत करा. तर तुम्हाला एक मी चांगल्या आनंदाने सांगतो की आपल्या माखणी गावचे एक सुपुत्र आहेत, आपले समाज बांधव आहेत दिलीप किणी, ते आज वकील पण झालेले आहेत. त्यांना हे काम सोपवलेलं आहे. आम्ही वेळोवेळी जवळजवळ एक 7-8 महिने झाले आम्ही त्याच्या मागे आहोत. आता ते वर्णीला आम्ही काम दिलेलं आहे. वर्णी हेड ऑफिस आयुक्तालय त्यांच्याकडे आम्ही काम सोपवलेलं आहे. तर मी तुम्हाला शब्द देतोय की जवळपास 1-2 महिन्यामध्ये तो हा जो 1344 जो नंबर आहे हा जिवंत होणार आहे. ते झाल्यानंतर नक्कीच अधिवेशन आपण घेणार आहोत. पण मला एक इथे अतिशय उल्लेख करायला लागेल की हे जे प्रीमियर लीगचं जे पर्व आहे 9 वर्षाचा, म्हणजे 9 वर्षापूर्वी आपण रोपटं लावलं, आज त्याचं वटवृक्ष होत आहे, नाही झालेलंच आहे. खरोखर आपण त्याला मी म्हणेन की तुमचं कौतुक करायलाच पाहिजे, तुमचं अभिनंदन करायलाच पाहिजे. का कशासाठी, तर समाज भले अधिवेशन हो न हो, पण समाज आज एकत्र येतोय. आज एकत्र येणं फार महत्वाचं आहे. अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे. आणि दुसरं असं सांगतो की सूत्रसंचालन पण एवढं सुंदर आहे की
ह्या कार्यक्रमाला जी शोभा येते ते सूत्रसंचालन पण फार होणं गरजेचं आहे आणि अतिशय सुंदर असं आपण सूत्रसंचालन केलेलं आहे. तेव्हा धन्यवाद आहे. मी जास्त काय बोलत नाही. जो संघ विजेता झालाय त्या मी अभिनंदन करतो आणि जो उपविजेता आहे त्याचं मी कौतुक करतो. जय आगरी, जय आगरी, जय आगरी, जय आगरी. धन्यवाद. नक्कीच सर, आपलं स्वप्न नक्कीच हे सत्यामध्ये उतरेल. मी तनुजा घरत मॅडम यांना विनंती करते की आपण मार्गदर्शनपर 2 शब्द सांगावेत. सन्माननीय व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, खेळाडू, तसेच सर्व महिला वर्ग, तसंच माझा सर्व समाज बांधव, सर्वांना नमस्कार. आज बघता बघता 9 वर्ष पूर्ण झाली आगरी प्रीमियर लीगला आणि ह्याचं आयोजन करणं तर खूप सोपी गोष्ट असते, पण नियोजन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ते नियोजन एकदम उत्तमरित्या झालेलं आहे. हे मी म्हणजे हे धन्यवाद देते सर्व आपले कमिटी मेंबरांना. आणि आज ह्या आगरी प्रीमियर लीग मुळे सर्व समाज बांधव एकत्र येण्याची जी आपल्याला म्हणजे असं संमेलन असल्यासारखं वाटतं आणि खूप खूप मोठी गोष्ट आहे ही. यासाठी आगरी प्रीमियर लीग ही गेल्या वर्षी आमच्याकडे होती म्हणजे माकणे गावात, पण आजचं जे नियोजन आहे हे एकदम उत्तम. म्हणजे आजचा हा ग्राउंड आणि मी बऱ्याच जणांच्या तोंडातून ऐकलं राजू पाटील, पण हे एक व्यक्तिमत्व असं मला जाणवलं की बापरे, सिंहाचा वाटा आहे ह्याच्यात सगळ्या गोष्टींमध्ये. आणि हे बघा, पैसा तर सगळ्यांकडेच असतो, पण देण्याची वृत्ती पण असावी आणि आपल्या समाजासाठी आपल्याला काहीतरी करण्याची जी प्रेरणा मिळते किंवा आपल्याला संधी मिळते ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी पण म्हणजे असं आभारी आहे की सगळ्या कमिटी मेंबरांची का ते संधी माझ्याकडून काहीतरी देण्याची फुल न पण फुलाची पाकळी मी दिलेली आहे. त्याबद्दल सर्व कमिटी मेंबर यांचं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. यानंतर आपण रुद्रचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत, ज्याने क्षेत्ररक्षक म्हणून बाहेर कॅच घेतलेला आहे आणि त्याला सन्मानित करतील मराठी दणका मिलिंद काशीनाथ किनी. जोरदार टाळ्या होत्यात रुद्रसाठी. कधीपासून थांबलेला आहे कारण त्याचं पारितोषिक मात्र या ठिकाणी बाकी होतं. अजून कोणी झेल घेतला असेल त्यांनी या, जर थांबले असतील तर लगेच आपलं पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. 3 जण होते, त्यातलं एक रुद्र या ठिकाणी सापडला. 300 रुपयाचं पारितोषिक आहे मिलिंद किनी. मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटरा उद्धव बाळासाहेब ठाकरे. अक्षय पाटील आणि सुमित कुडू दोघेही बारोलीचे आहेत, त्यांना मी आमंत्रित करतोय. आज गावित साहेब आपल्यामध्ये इथे उपस्थित आहेत. मी मान्यवरांना विनंती करेन की आपलं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभावं. आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष पाटील साहेब, त्याचप्रमाणे देवानंद वजे साहेब, उपाध्यक्ष भूपेश गावड, सचिव योगीश तरे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचावर उपस्थित अनिल गावड असतील, सुभाषदादा पामाळे आणि आमचे वजे गुरुजी, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ बंधू आणि भगिनींनो, जरा 2 मिनिटं शांत राहाल का? कारण तुम्ही खूप चेअरअप्स केलेला आहे, म्हणजे सगळ्या आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित केलेलं आहे.
मी सर्वप्रथम या ठिकाणी आगरी प्रीमियम लीगचे जे आपले अध्यक्ष आहेत, आजी माजी अध्यक्ष असतील, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. एखादी संस्था काढणं सोपं असतं, परंतु ती चालवणं खूप कठीण असतं. आणि अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण ही प्रीमियम लीग जी आहे, 9वं वर्ष ना, या ठिकाणी 9 वर्ष सतत आपण या ठिकाणी क्रिकेटचे सामने आपण भरवत आहोत. मगाशी पाटील साहेबांनी सांगितलं की हे आमची जी आगरी समाजाचे जे संमेलन आहे, हे संमेलन का बंद पडलं, परंतु काही टेक्निकलमुळे कोणी तक्रार केली म्हणून त्या ठिकाणी ते बंद पडलं. परंतु जर चॅरिटी कमिशनरकडे काही प्रॉब्लेम्स असेल तर गुरुजी निश्चितच आपण या ठिकाणी हा चॅरिटी कमिशनरकडे तो प्रश्न सुद्धा 1344 का काही नंबर आहे, तो आपण पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला मिळवता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आगरी समाज हा मुंबई असेल, ठाणा असेल, मीरा भाईंदर असेल किंवा वसई विरारच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पसरलेला आहे. मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वास्तव्य करतोय. भिवंडी असेल, कल्याण असेल. आणि आगरी समाजाकडे एकेकाळी प्रचंड मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या जमिनी होत्या. परंतु आज आगरी बांधवाकडे ज्या पद्धतीने जमिनी असायला पाहिजे, बहुतेक त्या ठिकाणी जमिनी विकल्या गेलेल्या आहेत. आज आगरी समाजामध्ये अशी परिस्थिती आहे की समजा सुभाषदादाने जर समजा एखादं घर बांधलं, अनिल गावडला वाटत असेल की त्याच्यापेक्षा माझं घर चांगलं असावं, बरोबर ना? किंवा एखाद्या आपल्या मित्राची मिसेस, तिला वाटत असेल की तिने मंगळसूत्र घेतलं असेल, तर दुसऱ्या बाईला सुद्धा वाटतं की नाही, हिच्यापेक्षा माझं या ठिकाणी चांगलं मोठं मंगळसूत्र असायला पाहिजे. आणि पैसा जमिनी विकून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आपले आगरी समाजातील अनेक तरुण, अनेक लोक त्या ठिकाणी श्रीमंतही झाले, परंतु तेवढी सुद्धा बर्बाद सुद्धा झाली. आपल्याकडे असलेला पैसा जो आहे, जमिनी विकून जो मिळालेला पैसा आहे, त्या पैशाची जी पुंजी आहे, ती त्या ठिकाणी जी संचयनी वृत्ती जी आहे, ती आपल्याकडे नसल्यामुळे आपले लाखो करोडो रुपये आपण त्या ठिकाणी आले आणि आपण त्या ठिकाणी घालवले. काहींनी दारूमध्ये घालवले, काहींनी बारमध्ये घालवले, काहींनी अनेक व्यसनापोई त्या ठिकाणी घालवले. परंतु आज आगरी समाज हा उद्ध्वस्त झालेला आहे. पूर्वी आगरी समाजाच्या प्रत्येक कुटुंबाच्या घरापुढे 2 किंवा 3 ट्रक असायचे, बरोबर ना? पण आज रेतीसारखा जो व्यवसाय आहे, तो व्यवसाय सुद्धा त्या ठिकाणी हळूहळू नष्ट झालेला आहे. आज आपल्या तरुणांचे जीवन, आज आपल्या तरुणांचे सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण हे आगरी समाजच नव्हे, कुणबी समाज असेल, आगरी समाज असेल आणि त्याच्या या रेती किंवा याच्यावरती व्यवसायावर अवलंबून असलेला, त्या ठिकाणी डुबकी मारणारा आपला खलासी म्हणून त्या ठिकाणी आपला आदिवासी बांधव सुद्धा त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले. आणि म्हणून मित्रांनो, आज आपल्याला समाजामध्ये एक सामाजिक जागृती निर्माण करणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे असलेल्या जमिनी ज्या आहेत, कारण जमीन, काळी माती ही आपली आई आहे, बरोबर ना? काळी मातीला आपण आई मानतो. आपण आईला विकतो का आपण? परंतु आज आपण त्या मातीला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्या जमिनी आपण त्या ठिकाणी विकतो आहोत. आगरी समाज हा अत्यंत स्वाभिमानी, अत्यंत प्रामाणिकपणा आणि आग म्हणजे काय म्हणतो की आगेसारखा, म्हणजे एकदा चवताळला की त्याच्यासारखा दुसरा, म्हणजे आपला दुसऱ्या समाजामध्ये जेवढी आक्रमकता आहे, पण त्यापेक्षा आक्रमकता आहे आपल्या आगरी बांधवांमध्ये. आणि जर समाजाने ही आक्रमकता आपल्या स्वतःच्या समाजाच्या विकासासाठी एक सांघिक आणि सामाजिक दायित्व म्हणून जर वापरली, तर आगरी समाज अजूनही इतर समाजापेक्षा या ठिकाणी खूप पुढे जाऊ शकतो. आणि त्या पद्धतीने समाजाने सुद्धा एक आपलं थांबलेलं जे संमेलन आहे, ते संमेलन घेऊन खरं म्हणजे एक सामाजिक दायित्व म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. मी जरी आदिवासी समाजाचा लोकप्रतिनिधी जरी असलो, परंतु आगरी समाज हा नेहमी माझ्याबरोबर राहिलेला आहे. आणि या आगरी समाजाने नेहमी बरोबर राहिलेला असल्यामुळे मी सुद्धा
मी तर कधी जात बघितली नाही, कधी समाज बघितला नाही, कधी जात कुठला आपला पक्षही बघितला नाही. जो समोर येईल त्याला मी त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी बरेच या ठिकाणी मी पक्ष बदलला नाही. अनिल, मला बोलवलं गेलं पण लोक सांगतात गावी साहेबांनी पक्ष बदलला. पण मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, माझी गरज आहे. म्हणजे त्याला गरज का की तुमच्यासारखे लोक माझ्याबरोबर आहे म्हणून त्यांना गरज आहे. म्हणजे तुम्ही जर आगरी, कुणबी, वाडवड समाज, आदिवासी समाज, मच्छीमार समाज, दलित समाज किंवा मुस्लिम समाज किंवा या भागातला आमचा मोरे भंडारी असेल, या भागातला आमला माची समाज असेल, हा समाज जर माझ्याबरोबर नसेल तर मला कोणी बोलवणार नाही. आणि म्हणून मी सुद्धा एक सामाजिक दायित्व म्हणून मी आजही आगरी समाजाबरोबर आहे, उद्याही आहे आणि परवाही राहील. आणि या ठिकाणी मला बोलवलं, खरं म्हणजे सगळ्यांचे फोटो दिसतात परंतु गावी साहेबांचा फोटो दिसत नाही. पण तरी सुद्धा तुमच्यावर माझं प्रेम आहे. आहे का? कुठे आहे? गेटवर आहे, गेटवर. ज्याला धन्यवाद. नाही, इथे दिसत नाही असं म्हणून. पण आगरी समाजाविषयी माझं प्रेम आहे, मला आस्था आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी खरं म्हणजे सुभाषदादा आणि पामाळे यांनी सांगितलं की 4:30 वाजता पामाळने सांगितले गावी साहेब तुम्ही आलंच पाहिजे, तुम्हाला माहिती आहे किंवा नाही. पण म्हटलं जरी समजा उशिरा जरी सांगितलं, मी काही करून आता येताना एवढ्या गाड्या म्हणजे एवढ्या, खरंच मला असं वाटलं की माझा आगरी समाज खूप पुढे आहे, चांगला सुशिक्षित, चांगला श्रीमंत माणूस आहे. कारण एवढ्या गाड्या गेल्या, मला अर्धा तास झाला. म्हणून मी एका पोराला सांगितलं मला मोटरसायकलवर घे. मी मोटरसायकलवर हा घेऊन आला मला. अच्छा, सगळ्यात महत्त्वाचं ग्राउंडच्या बाबतीमध्ये अनिलने या ठिकाणी सांगितलं की फारेजची जागा आहे. आपल्याला कल्पना आहे की आपले पालकमंत्री आपलेच आगरी समाजाचे आहे. त्यांची किती जरी इच्छा असली परंतु फारेजचे अनेक कायदे आहे, अनेक अडथळे आहेत. हे बघा, काहीतरी तुमचं टाळे वाजवण्यासाठी किंवा तुम्हाला खुश करण्यासाठी काहीतरी खोटं सांगणं हे योग्य नाही. तसं आपण मागणी करू शकतो, परंतु फारेजचे कायदे अनेक किचकट आहेत आणि किचकट फायदे असल्यामुळे गणेश नाईक सिद्धदा साहेब जरी फारेज मंत्री असले ते सुद्धा ठामपणे सांगू शकणार नाही की हे ग्राउंड तुम्हाला मी देतो असं. परंतु आपण या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी हे ग्राउंड आपल्या ताब्यात आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जर समजा 71 काय जरी असं काहीतरी असेल, जर 71 म्हणजे किंवा 35 सेक्शन जर असेल तर त्या ठिकाणी निश्चितच याच्यासाठी आपल्याला अप्लाय करू शकतो आपण. परंतु 71 किंवा त्या ठिकाणी 35 सेक्शन हे कुठलं सेक्शन आहे तुम्हाला कदाचित माहिती आहे का? ते बघावं लागेल. जर 35 सेक्शन असेल तर आता सुप्रीम कोर्टाने आता नवीन गाईडलाईन दिलेली आहे आणि त्यानुसार नाईक साहेब आपल्याला निश्चितच मदत करतील. पण मीही सांगू शकत नाही, तेही सुद्धा ठामपणे सांगू शकत नाही की हे ग्राउंड फारेजचं असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला देता येईल. परंतु 100% त्या ठिकाणी 71 किंवा 35 सेक्शन असेल तर आपण त्या ठिकाणी निश्चितच आपण प्रयत्न करू. या ठिकाणी आपल्याला कोणी या ठिकाणी फारेसवाला कोणी जरी आला तरी आपण खेळण्यापासून आपल्याला कोणी वंचित करू शकणार नाही, एवढी मी या ठिकाणी आपल्याला गॅरंटी देऊ शकतो. धन्यवाद. धन्यवाद. आणि दुसरं, ज्यांनी पहिला नंबर आपलं पहिलं पारितोषिक आपलं पटकावलं, पहिला नंबर देवाचीच टीम आहे. सगळे देवादेवा असल्यामुळे एवढा देवा पुढे गेलेले आहेत आता देवेंद्र फडणवीस पासून. आणि ज्याने प्रथम पारितोषिक पटकवलं त्याला सुद्धा मी, मला वाटतं दुकटन संघाने या ठिकाणी पारितोषिक पटकवले, त्यालाही धन्यवाद देतो. उमरोडे आणि टेंबोडे हे उपसंघ आहे, मला वाटतं टाय झाली. आणि म्हणून पुढच्या वर्षी, या वर्षी पहिलं पारितोषिक जरी उमरोडे आणि टेंबोळेने जरी म्हणजे आपलं मिळालं नाही तर पुढच्या वर्षी आपण निश्चितच त्या ठिकाणी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. शेवटी क्रिकेट हा असा खेळ आहे की संपूर्ण देशाला एकत्र आणण्याचं, सर्व धर्म समभाव सगळ्यांना एकत्रित आणण्याचं काम फक्त क्रिकेट हे एकमेव साधन राहिलेलं आहे. आणि आपण क्रिकेटसाठी
संपूर्ण आगरी समाज एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला. मला थोडंसं यायला उशीर झाला कारण या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी, संपूर्ण समाज या ठिकाणी एकत्र आलेला. पुनश्च आगरी बांधवांना मी नूतन वर्षाची हार्दिक शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय आगरी. धन्यवाद साहेब. अगदी आपल्या मनोगताच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सिद्ध केलेत की मी कुठली जात पात पाहत नाही, मी फक्त एकच जात बघतो आणि ती जात म्हणजे माणुसकीची जात आहे. आणि म्हणूनच आम्ही म्हटलंय की सर आपण आपला माणूस, आमचा माणूस आहात म्हणून आपलं स्थान प्रवेशद्वाराजवळ आहे. नक्कीच थँक्यू सो मच. आणि यानंतर काही खेळाडूंचं पारितोषिक आपण पोहोचवलेलं आहे, ते फक्त नावं या ठिकाणी डिक्लेअर केली जातील. बघा, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, ती सर्वांनी लक्षात ठेवा. ही सूचना आहे. किरण पाटील चांदीप यांच्याकडून 1100 रुपये आले, ते पालनसाठी पोहोचलेले आहेत. मितेश पाटील यांच्याकडून 500 रुपये आले होते, ते पंकज पाटील यांना पोहोचलेले आहेत. त्यानंतर सुशांतसाठी मितेश पाटील यांनी 1000 रुपये दिले होते, ते सुशांतकडे पोहोचलेले आहेत. महेश किणी यांना किशोर किणी यांनी 500 रुपये दिले होते, ते सुद्धा पोहोचलेत. हर्षल ॲप्पल टेंबोडे यांच्याकडून 900 रुपये आले होते आणि एक विकेटसाठी 100 रुपये, 1000 रुपये प्लस दर्पण पाटील बंटी यांच्याकडून 500 रुपये म्हणजे 1500 रुपये हे जित गावडला पोहोचलेले आहेत. त्यानंतर दक्ष गावड यांच्यासाठी सामना टाय झाला, राजेंद्र गावड यांच्याकडून 1000 रुपये आले होते. हे सर्व पारितोषिक आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. धन्यवाद. चला, यानंतर आपण कमिटी मेंबरच्या सन्मानाकडे वळणार आहोत. मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपण सर्व कमिटी मेंबरचा क्या बात आहे, जोरदार टाळ्या हो द्यात. राजेंद्र गावित एक आपला माणूस, हक्काचा माणूस म्हणून आपण म्हणतोय. आमदार पालघर विधानसभा आणि यांच्या माध्यमातून APL पर्व 9 साठी 50,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होतंय. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. आणि मी साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या APLच्या सर्व कमिटी मेंबरचा सन्मान करायचा. या 1 बाय 1 पटापट येतील. देवानंदजी कृष्णा वजे अध्यक्ष साहेब, त्याचबरोबर भूपेश धनेश गावड उपाध्यक्ष, या लवकर या. योगेशजी रमेश तरे सचिव, रुपेशजी नरेश पाटील खजिनदार, रत्नकांतजी अरुण पाटील सल्लागार, किशोरजी नारायण वजे सहसचिव, प्रशांतजी रमाकांत किनी सह खजिनदार, मनोज दिलीप पाटील सल्लागार पारगाव गट, संदेश भगवान पाटील सल्लागार सफाळे गट, विनोद चंद्रकांत पाटील सल्लागार उमरोळी गट, संजय गजानन गरज सल्लागार चांदीप गट, कल्पेश भालचंद्र कुडू सदस्य, तसेच संजय एकनाथ किनी सदस्य, विशाल परशुराम पाटील सदस्य, तुषार भगवान पामाळे सदस्य, स्वप्नील कृष्णा पाटील सदस्य, विशाल विनोद घरत सदस्य, निलेश जयवंत वजे सदस्य, संदेश रवींद्र पाटील सदस्य, सचिन नरहर किनी सदस्य, वैभव सुधीर घरत सदस्य, विक्रम काशीनाथ घरत सदस्य, प्रफुल्ल नरेश वजे सदस्य, सुनील मोहन वजे सदस्य, जयकांत एकनाथ तरे सदस्य, मनोज अनिल घरत सदस्य, रोहित जनार्दन किणी सदस्य, धनंजय नारायण पाटील सदस्य, मनीष कमलाकर गावड सदस्य, गौरव लालनाथ किनी सदस्य, प्रमोदजी घरत सदस्य, राकेश बंडू कुडू सदस्य, मनोज किशोर पाटील सदस्य, परीश विलास किनी सदस्य भालचंद्र बंडू पाटील सदस्य आणि अक्षय बुधाजी गरत सदस्य. या सर्व सन्माननीय APLच्या कोर कमिटीचं या ठिकाणी सन्मान होतोय. आदरणीय सन्माननीय आमदार साहेब यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. सर्व सन्माननीय आगरी प्रीमियर लीगचे सर्व सन्माननीय सदस्य यांचा यथोचित सन्मान होतोय.
जोरदार टाळ्या होत्यात या सर्व सन्माननीय सदस्यांसाठी ज्यांनी अथक मेहनत घेतलेली आहे, परिश्रम घेतलेले आहेत आणि हे APLचं 9वं पर्व या साखरे गावात अगदी दिमागात सजलं गेलं. खूप दिवसांची मेहनत आणि या मेहनतीचंच फलश्रुती म्हणून सन्मानित केले जाते आपले लाडके आमदार राजेंद्रजी गावित साहेब यांच्या शुभ हस्ते सर्वांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद साहेब. यानंतर मी पुढील पारितोषिक सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. आपल्याला चषक प्राप्त झाले. संघ मालकांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. कैलासवासी दशरथ जगन्नाथ पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार नैतिक निलेश पाटील व कुमार पार्थ निलेश पाटील साखरे यांना मी आमंत्रित करतोय. आपण सन्मानित करायचं आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले मिलिंदजी किनी आणि नवीनजी घरत साहेब आपणा सुद्धा मी आमंत्रित करतोय. या आपण सन्मानित करायचं आहे. संघ मालक प्लीज कम ऑन द स्टेज. प्रिशा प्रज्योत वॉरियर साखरे, प्रिशा प्रज्योत वॉरियर साखरे संघ मालकांचा सन्मान या ठिकाणी होतोय. चषक प्राप्त झाले. कैलासवासी दशरथ जगन्नाथ पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार नैतिक निलेश पाटील आणि कुमार पार्थ निलेश पाटील यांना सुद्धा आमंत्रित करतोय. संघ मालक येथील प्रिशा प्रज्योत वॉरियर्स. चला या प्रिशा प्रज्योत वॉरियर्स साखरे यांचा सन्मान या ठिकाणी होईल. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. या ऋषांक रुपेश पाटील आपण यायचंय. जयवंत पाटील आपण यायचंय. ट्रॉफी घेऊन या आता. एकत्र शाबास. वेल डन. यानंतर पुढील पारितोषिक मी आमंत्रित करतोय. पुढील पारितोषिक कैलासवासी विशाल कृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार तेजस विलास पाटील व दीपेश रमाकांत पाटील साखरे यांना मी आमंत्रित करतोय. कैलासवासी विलास कृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार तेजस विलास पाटील व दीपेश रमाकांत पाटील साखरे. संघ मालक येथील जय बजरंग बिरवाडी, जय बजरंग बिरवाडी. मी सदानंद भोईर आपणास विनंती करतो आपण सन्मानित करायचं आहे. जय बजरंग बिरवाडी या. जगन्नाथ पाटील आपण सुद्धा यायचं आहे. कैलासवासी विशाल कृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ विलास कृष्ण पाटील. यानंतर पुढील पारितोषिक कैलासवासी चंद्रकांत नारायण वजे यांच्या स्मरणार्थ श्री श्रीधर नारायण वजे साईनगर साखरे यांच्याकडून प्राप्त झाले. या मी त्यांना सुद्धा सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय. श्रीधरजी नारायण वजे आपण यायचंय. तसेच मी पीटी पाटील सर आपणास आमंत्रित करतोय. आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचंय. आणि संघ मालक येतील श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे. चला श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे, श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे. परत श्रीधरजी नारायण वझे यांच्या माध्यमातून हे चषक आपल्याला प्राप्त झाले. चला यानंतर पुढील चषक कैलासवासी नरेश शिवराम वझे यांच्या स्मरणार्थ श्री प्रफुल्ल नरेश वझे पिंटू यांच्याकडून प्राप्त झाले. मी त्यांना आमंत्रित करतो. या प्रफुल्लजी वझे. आणि संघ मालक येथील रिहान सुपर किंग्स बहाडोली. मी अध्यक्ष साहेब मनोहरजी पाटील साहेब आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. आणि प्रफुल्लजी वझे सुद्धा असतील. रिहान सुपर किंग्स बहाडोली. कैलासवासी अनंत दाजी वजे यांच्या स्मरणार्थ श्री योगराज अनंत वजे साखरे यांच्याकडून पुढील पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. ते सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय योगराज अनंत वजे यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय. क्रिएटिव्ह 11 माकणे, क्रिएटिव्ह 11 माकणे संघाने यायचंय. मी तुषारजी पामाळे आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करणार आहोत.
यानंतर कैलासवासी प्राची बबन वजे यांच्या स्मरणार्थ श्री बबन नामदेव वजे साखरे यांच्याकडून आपल्याला चषक प्राप्त झाले. मी हे चषक देण्यासाठी भगवानजी पाटील आपण यायचं आहे आहेत ना. तसेच बबनजी वजे आपण सुद्धा आमंत्रित करतोय, आपण सुद्धा यायचं आहे. कैलासवासी प्राची बबन वजे यांच्या स्मरणार्थ श्री बबन नामदेव वजे साखरे यांच्याकडून हे चषक प्राप्त झाले. राई फायटर्स माकणे, राई फायटर्स माकणे या किरण पाटील आपण यायचं आहे. यानंतर पुढील पारितोषिक आपल्याला प्राप्त झाले. कैलासवासी काशीनाथ प्रकाश काशीनाथ पाटील व कैलासवासी प्रमिला प्रकाश पाटील यांच्या स्मरणार्थ श्री अमोल प्रकाश पाटील साखरे यांना मी आमंत्रित करतोय. या अमोल प्रकाश पाटील आणि अस्मी अमोल पाटील आपल्याला सुद्धा मी आमंत्रित करतोय. आणि संघ आहे विहा 11 भामटपाडा, विहा 11 भामटपाडा, अस्मी अमोल पाटील आणि अमोल प्रकाश पाटील आपण यायचं आहे. विहा 11 भामटपाडा संघ मालक. यानंतर पुढील पारितोषिक कैलासवासी वसंत जगन्नाथ पाटील व कैलासवासी वनिता वसंत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री वाकेश वसंत पाटील साखरे यांच्याकडून प्रदान करण्यात येत आहे. मी वाकेश वसंत पाटील यांना आमंत्रित करतो. या वाकेशजी आपण वाकेश यायचं. वसंत पाटील आणि विशाल वसंत पाटील या दोघांनीही मंचावर यायचे. वेल डन विहा 11 वाकेशजी पाटील. ओके. आणि संघ आहे वीर तानाजी पारगाव, वीर तानाजी पारगाव. चला वीर तानाजी पारगाव. यानंतर क्रमांक 6 नंबरचा चषक आपणास प्राप्त झाले. कैलासवासी प्रगती सचिन पाटील यांच्या स्मरणार्थ श्री सचिन प्रदीप पाटील साखरे 6व्या नंबरचा चषक मी सचिन प्रदीप पाटील यांना आमंत्रित करतोय. तसेच मी हरिचंद्र गुरुजी वजे गुरुजी आपणास सुद्धा आमंत्रित करतोय. आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे. रोख रक्कम रुपये 11,000 आणि आकर्षक चषक जे प्राप्त झाले कैलासवासी प्रगती सचिन पाटील यांच्या स्मरणार्थ सचिन प्रदीप पाटील यांच्याकडून. या आणि टीम आहे 6व्या नंबरची टीम GT 11 माकणे, GT 11 माकणे. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. GT 11 आणि 11,000 रुपयाचं रोख पारितोषिक सुद्धा प्राप्त झाले GT 11. पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. कैलासवासी जयराम गणपत पाटील व कैलासवासी संजना संजय पाटील यांच्या स्मरणार्थ श्री संजय जयराम पाटील साखरे यांच्याकडून राजेश भाई अदिती डेव्हलपर्स यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा सुद्धा आपण शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. वेलकम राजेश भाई. पाचव्या क्रमांकाचं चषक कैलासवासी जयराम गणपत पाटील व संजना संजय पाटील यांच्या स्मरणार्थ संजय जयराम पाटील यांना मी आमंत्रित करतोय. या आणि तसेच रोशनी गावड मॅडम आपणास सुद्धा मी आमंत्रित करतोय. आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. रोख रक्कम रुपये 11,000 जे विपुल वजे यांच्याकडून प्राप्त झाले त्यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय. आपण सुद्धा यायचं आहे. तानसा किंग खराटतारा, तानसा किंग खराटतारा 5व्या क्रमांकाचं पारितोषिक विपुलजी वजे, संजयजी जयराम पाटील आणि रोशनी गावड मॅडम शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या महिला अध्यक्षा पालघर जिल्हा. मी बबनजी वजे यांना हे पारितोषिक वितरण करण्यासाठी आमंत्रित करते. या बबनजी वजे आपण सुद्धा जॉईंट व्हायचं आहे. जोरदार टाळ्या होत्या. टाळ्या आपल्या कमी पडलेल्या आहेत. थंडी वाढली की काय? तदनंतर आपण वळतोय
चौथ्या क्रमांकाच्या पारितोषिकाकडे जे कैलासवासी जगन्नाथ नथू पाटील व कैलासवासी जयश्री जगन्नाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रमोद जगन्नाथ पाटील साखरे व सौ संपदा संदीप किणी यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे। मी हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी संपदा संदीप किनी तसेच यांना आमंत्रित करतोय। तसेच मी सुभाष दादा पाटील आपणास सुद्धा आमंत्रित करतोय। चतुर्थ क्रमांक रोख रक्कम रुपये 35,000 आई एकविरा ग्रुप माकणे, जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात। आई एकविरा ग्रुप माकणे या सर्व टीम मेंबर येत आहेत। वेल डन आई एकविरा ग्रुप माकणे, जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात। अगदी एक दिलाने एक जिद्दीने हे सर्वजण चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत। चौथा पारितोषिक रोख रक्कम रुपये 35,000 रुपये आणि एक आकर्षक चषक देऊन त्यांना सन्मानित केले जाते। धन्यवाद मान्यवरांचे खूप खूप आभार। यानंतर मंचावरती उपस्थित झालेले अदिती डेव्हलपर्सचे सन्माननीय राजेश भाई आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। आपला सन्मान या ठिकाणी होतोय। मी भूपेशजी गावड आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते राजेश भाई यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात राजेश भाई। धन्यवाद सर। तदनंतर आपण वळतोय तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे जे आपल्यास प्राप्त झालेले आहे। कैलासवासी अनंत नामदेव वजे यांच्या स्मरणार्थ श्री सचिन अनंत वजे साखरे यांच्याकडून मी सचिन वजे यांना आमंत्रित करते। सचिन वजेंच्या आई या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांना आमंत्रित करते की आपण मंचावर यायचे। तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे रोख रक्कम 35,000 रुपये तनुजा घरात मॅडम उपसरपंच माकणे यांनाही मी मंचावर आमंत्रित करते। आणि तृतीय क्रमांकाचा पारितोषिक प्राप्त झालेला संघ आहे डॉन किलर बिरवाडी। हॅलो जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात। अगदी पॉइंट टेबलने रन रेटने अगदी टीम ब मधून ब गटातून अगदी तिसऱ्या नंबरवरती आले आणि तदनंतर संपूर्ण एपीएल मध्ये तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरलेत। नाम ही काफी आहे डॉन किलर बिरवाडी। यानंतर आपण सामनावीर या पुरस्काराकडे वळणार आहोत। मॅन ऑफ द मॅच फायनलची मॅच मॅन ऑफ द मॅच फायनल ऋषांग रुपेश पाटील तसेच रिद्धी मनोज पाटील, ध्रुवांश रुपेश पाटील आणि कुमारी वाणी राकेश पाटील यांच्याकडून आगरी सन्मानाचं एक सामनावीरचं चषक तसेच टी शर्ट सुद्धा आपण पाहतोय। आणि सामनावीर जातोय फायनल मॅचचा कृपया नेहाली स्वरांगी वॉरियर्सचा होल अँड सोल पंकज पाटील सामनावीर। आणि हे पारितोषिक प्रदान पासून थोडस बाजूला राहावं प्लीज। आणि हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी अनिलजी गावड आपणास विनंती करतोय। साहेबांना ओके मी साहेबांना आमंत्रित करतोय। राजेंद्रजी गावड साहेब आपण यायचंय। पंकज पाटील ऋषांक पाटील यांनी मंचावर यायचंय। ओके पंकज पाटील म्हणतात ना की टेनिस क्रिकेट मधला एक उत्कृष्ट आदर्श खेळाडू आमचे पंकज पाटील आहेत आणि त्यांनी सांगितले की ही मॅन ऑफ द मॅच मला शेअर करायची आहे। यस आणि कोणासाठी
ओके या जीत गाव यस जीत गावडनी सुद्धा यायचं आहे. जीत गावड अगदी शेवटचं सुपर ओव्हरचा सामना 4 चेंडू ज्याने निर्धाव हाताळले गेलेत. कोणासाठी? पंकजसाठी. आणि तदनंतर मात्र एका षटकाराने सर्व पारडं बदललं. जीत गावड आणि पंकज पाटील. खूप मोठं मन आहे पंकज पाटील यांचं, कारण अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार कोणाला देणं आणि ते सुद्धा हरलेल्या संघातील खेळाडूला, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्या पंकज पाटील यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि जे सर्वोत्कृष्ट फलंदाज किंवा म्हणजे खेळाडू असतात तेच हे करू शकतात. जीत थांबायचं आहे 2 मिनिटं. जीत तुझ्यासाठी 2500चं कॅश प्राईज आहे, ते मी विपुल वझे यांना विनंती करतोय. सदानंद गणू वजे आणि राज वजे यांच्या माध्यमातून हे 2500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि त्यानंतर अनिलदादा गावड साहेब यांनी सुद्धा म्हटलं की 5000 रुपये मी जीतला देईन. ते आता वजीगुरुजी जीतला 5000 रुपये देतील. आणि याआधी आपण बघितलं तर 1600 रुपयाचं आम्ही प्राइस त्याच्या हातामध्ये नेऊन दिलं होतं. आणि दुर्वेश माळी यांच्या माध्यमातून अंतिम सामन्यामध्ये जे 4 षटकार मारले जीतने, त्यासाठी तब्बल 25,000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय आणि ते त्याला ऑनलाईन पे केलंय. मी त्याला विचारतोय तुझ्याकडे आलेत का ते पैसे? जीत तुला 25,000 रुपये ऑनलाईन आलेले आहेत दुर्वेश माळी यांच्याकडून. हो आले 25,000 रुपये ऑनलाईन आले, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जीत काय म्हणशील? 4 चेंडू डॉट फेकले गेले होतेच आणि त्यानंतर पंकज पाटील समोर होते. भीती होती का शेवटच्या चेंडूवर षटकार लागेल असं? भीती तर होतीच. आपले महाराष्ट्रामधले टॉप बॉलर आहे तो, भीती वाटणारच. टॉप बॉलर तर आहेतच आणि आपल्या आगरी समाजाची शान आहेत, कारण प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धा महाराष्ट्र बाहेर जाऊन सुद्धा कव्हर केलेल्या आहेत. मागच्या वर्षी आपण बघितलं कुठेतरी साऊथ इंडियामध्ये जाऊन सुद्धा बेस्ट बॉलर किताब मिळवला होता. परंतु 4 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर षटकार आला तेव्हा खाली बसला होता खेळपट्टीवर, तेव्हा कसं दुःख झालं होतं? कारण 4 डॉट फेकून चेंडू, मला वाटलं की मी लास्टचं पण डॉट करेल, पण त्यांनी चांगला शॉट मारून फायनल जिंकवली. आणि आयकॉन खेळाडू घेतला. तुझ्याकडून झालेला परफॉर्मन्स याबद्दल 2026 आग्री प्रीमियर लीग मध्ये खुश आहेस का तुझ्या ज्या परफॉर्मन्स बद्दल? हो खुश आहे आणि माझ्या टीमनी पण 100% दिले. पूर्ण टुर्नामेंटमध्ये लीग मॅचमध्ये पण पूर्ण टीम फॉर्ममध्ये होती, बॅट्समन पण फॉर्ममध्ये येते आणि मी तर फक्त एक फायनल खेळलोय. धन्यवाद. पुढील वर्षासाठी शुभेच्छा असतील, पुढील सीझनसाठी तुला शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. अप्रतिम. याच्यासाठी क्रिकेट खेळायचं. बघा पैशांची बारिश, पैशांचा पाऊस काय असतो ते आपण पाहत असतो. यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आग्री प्रीमियर लीग 2026 पर्व 9 आपल्याला चषक प्राप्त झाले. श्री संजय जयराम कुडू, दिवेकर पाडा, धुकटन, तसेच सचिव आहेत पालघर जिल्हा मानव अधिकार मिशन यांच्याकडून. तसेच स्मार्ट वॉच श्री जितेश जयवंत वजे साखरे, भव्य मोबाईल सरावली यांच्याकडून. तसेच रोख रक्कम 1111 रुपये विशाल भरत मारू, भारती इन्फ्रास्ट्रक्चर, या सर्वांना मी आमंत्रित करतोय. हे उपस्थित असतील तर त्यांना मी आमंत्रित करतोय. आणि राजेश भाई आपणास सुद्धा मी आमंत्रित करतोय. आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाज 2026 APL पर्व 9 2 नामांकन आहेत. राज पाटील आणि जीत गावड, दोघांचेही विकेट आहेत 13-13. पण इकॉनॉमी मध्ये एकाची इकॉनॉमी आहे 10.50, एकाची इकॉनॉमी आहे 8.39 अँड प्राइज गोस टू जीत गावड. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. जीत गावड 13 विकेट आणि 8.39 इकॉनॉमी ज्याच्या माध्यमातून राखली गेली. धावत पळत यायच्यात, कारण आपला रनअप, बॉलरचा रनअप अतिशय जास्तीत जास्त रनअप असणारा जीत गावड यांना सन्मानित केलं जाईल. राजेश भाई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जातोय.
वेल्डन जीत, अप्रतिम. आपण या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजीचं पृथक्करण या APL पर्व 9 मध्ये सादर केलं. मान्यवरांचे खूप खूप आभार. यानंतर पुढील पारितोषिक आहे उत्कृष्ट फलंदाज बॅटर, जे आपल्याला चषक प्राप्त झाले. कैलासवासी दयानंद कृष्णा वझे दयादादा यांच्या स्मरणार्थ श्री निलेश जयवंत वझे दिवेकर पाडा दुकटन यांना मी आमंत्रित करतो. या निलेशजी वझे आपण यायचं आहे. तसेच जितेशजी जयवंत वझे साखरे भव्य मोबाईल सरावली यांच्या माध्यमातून स्मार्ट वॉच प्राप्त झालेला आहे. तसेच बॅट आहे ओमकार बॉईज स्पोर्ट्स एडवन रोहन गावट यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय. रोख रक्कम 1111 विशाल भरत मारू भारतीय इन्फ्रास्ट्रक्चर यांना मी आमंत्रित करतोय. तसेच नरेंद्र पाटील आणि प्रफुल्लजी पाटील आपणास सुद्धा मी आमंत्रित करतोय. या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उत्कृष्ट बॅटर APL पर्व 9 2026 उत्कृष्ट फलंदाज मानकरी ठरतोय. नामांकन 2 आहेत. हृदयाची धडकन वाढतायत. प्लीज वेलकम. आय अनाउंस हियर बेस्ट बॅटर APL 2026 and the name is पंकज पाटील. 219 स्कोर, 219 धावा. त्याच्याच खालोखाल आपण पाहिलं प्रणय घरतला 193 धावा आणि बाजी मारली पंकज पाटील. उत्कृष्ट बॅटर. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. पंकज पाटील 219 धावा, सर्वात जास्त धावा ज्याच्या बॅट मधून निघाल्या असा पंकज पाटील आणि उत्कृष्ट बॅटर फलंदाज म्हणून त्यांना सन्मानित केलं जाईल. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. सचिन गरज सरावली आपल्याला शिवसंग्राम ग्रुप कडून 2000 रुपये ऑनलाईन आलेत. धन्यवाद. वेल डन पंकज पाटील पालन. यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर कुमारी रुजुता सहदेव पाटील व श्री सहदेव सुरेश पाटील यांना मी आमंत्रित करतोय. पोलीस पाटील जे आहेत साखरे गावचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या सहदेवजी पाटील आलेत. कुठे आहेत? ओके. सहदेवजी पाटील यांच्याकडे पाहिल्यानंतर मला भगतसिंगची आठवण येते. Yes. And prize goes to उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. जीवाच्या आकांताने जीवाची बाजी करत अनेक झेल त्यांनी टिपलेले आहेत. चषक द्या, चषक द्या यांच्या हातात. अँड प्राइज गोस टू 1100 रुपये रोख पारितोषिक आणि चषक. प्लीज वेलकम बेस्ट फिल्डर APL 2026 and the name is प्रणय घरत. 13 कॅच. प्रणय घरत 9 कॅच, सॉरी माफ करा 9 कॅच. अप्रतिम झेल ज्याच्या माध्यमातून साकारले गेलेत. प्रणय घरत आई एकविरा ग्रुप माकने. प्रणय घरत नाम ही काफी है. प्रणय घरत आवाज आणि जल्लोष खूप आहे. प्रणय घरत बेस्ट फिल्डर APL 2026 चा मानकरी ठरतोय. ओके प्रणय घरत जस्ट मिनिट. काय म्हणतील आपल्या खेळीबद्दल? अरे 2 शब्द तरी बोलायचे असतात. ओके. कारण आमचा प्रणय असा आहे बोलायचं कमी करायचं जास्त. ओके तरी पण तुला बोलावं लागेल प्रणय घरत आमच्या APL 2026 च्या माध्यमातून. थँक्यू धन्यवाद. जीत आणि पंकज पाटील आणि जीत जरा स्टेजवर यायचे दोघांनी सुद्धा. जीत आणि पंकज पाटील याला म्हणतात राजकारणी माणूस. 2 शब्द बोला. थँक्यू. क्या बात आहे. 2 शब्दात आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. या स्मार्ट वॉच पारितोषिक राहिले पंकज पाटील आणि जीत गावड. आपण यायचं आहे. तत्वम जितेश वझे यांच्याकडून हे स्मार्ट वॉच आलेले आहेत.
अनिल दादाने बरोबर सांगितलं होतं की सगळ्यात तत्वम आहे जास्त तिथे? टेम्पोडेवाले खुश असतील आज. अजय वजे आहेत. आले ओके. या पंकज पाटील यांना सन्मानित केलं जाईल आणि जीत गावड दोघांनी या एकत्रित या. स्मार्ट वॉच हे पारितोषिक बेस्ट बॅटर अँड बेस्ट बॉलर. जोरदार टाळ्या होत्यात. यानंतर पुढील पारितोषिक, या वर्षी मात्र हे नवीन पारितोषिक आहे. अतिशय चांगलं वाटते मला हे पारितोषिक अनाउन्स करताना. उत्कृष्ट यष्टी रक्षक, यष्ट्यांच्या पाठीमागे प्रत्येक चेंडूवरती ज्याची नजर असते, कैलासवासी शर्मिला श्रीकांत पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार मयंक कल्पेश पाटील रामबाग यांच्याकडून शूज व ग्लोव्ज हे प्राप्त झालेले आहेत. ओके, प्रतिनिधी त्यांचे या ठिकाणी आलेले आहेत. स्वतः मयंक आहे. ओके, मयंक कल्पेश पाटील स्वतः आहेत. वजे गुरुजी आपण सुद्धा सामील व्हा. उत्कृष्ट यष्टी रक्षक कोण आहे? कोण आहे? ज्याचा आवाज जास्त मी त्याचं नाव अनाउन्स करेन. बघूया. प्लीज वेलकम अँड प्राइज गोस टू. वय वाढलं तरी नजर मात्र तीक्ष्ण आहे. अजय घरात, यंगस्टार टेंभोडे उमरोळी. अजय घरात यांनी यायचं आहे. उत्कृष्ट यष्टी रक्षक म्हणून त्यांना सन्मानित केलं जाईल. शूज आणि ग्लोव्ज हे देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अप्रतिम. हे मागच्या वर्षी आमच्या APL च्या टीमला हे जाणवलं की अजय घरातची जी यष्टी रक्षकाची भूमिका होती अप्रतिम, आणि तोच फॉर्म या वर्षी सुद्धा अबाधित राहिलाय. अजय घरात, वेल डन. यस, आणि किशोर वजेंचं मी खास करून कौतुक करतोय. अजय दादा, आपली मागच्या वर्षीची कामगिरी पाहून किशोर वजेंनी हे सुचवलंय की आपण बॅटर देतोय, बॉलर देतोय, क्षेत्ररक्षक देतोय, यष्टी कीपर पण द्यायला हवा. एकदा जोरदार टाळ्या होत्यात किशोर वजेंसाठी. आणि अजय दादा, हे बक्षीस कुठल्या स्पर्धेत नसतं. उत्कृष्ट यष्टी रक्षक असतं का? असतं का? हो, नाही. आम्ही दिलं. हा, ओके. गाव पातळीवरती दिले. मोठ्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट यष्टी रक्षक हा किताब नसतो. या वर्षीपासून सुरू झालाय आणि पहिला मान जातो अजय घरातला. काय म्हणतील अजय घरात? खुश आहे. ओके, थोडीशी प्रगती आहे. प्रणय घरात बोलला थँक्यू. याचा आहे मी खुश आहे, म्हणजे शब्द वाढलेला आहे. थँक्यू सो मच. यानंतर उत्साही खेळाडू, उत्साही खेळाडू बॅट आहे त्यांच्यासाठी. श्री मुकेश यशवंत भंडारी, मुंबई, भंडारीवाडी साखरे. अ गटातून आपण पहिल्यांदा हे अनाउन्स करतोय. अ गट आणि ब गट दोन्ही गटामधून उत्साही खेळाडू. पहिल्यांदा जाऊया आपण अ गटाकडे. अ गट, मुकेशजी यशवंत भंडारी असतील तर त्यांनी यायचं आहे. नाही आहेत, मी आमंत्रित करतोय. अनिल दादा या, आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊया. उत्साही खेळाडू, यंग टॅलेंट आहेत. ओके, विपुलजी वजे सुद्धा आहेत. या दादा आणि विपुलजी वजे, ज्याने 9 विकेट घेतलेले आहेत. उत्साही खेळाडू, प्लीज वेलकम दक्ष गावड. नेहाली स्वरांगी सुपर, नेहाली स्वरांगी वॉरियर्स. दक्ष गावड यांच्यासाठी हा जातो उत्साही खेळाडू हा किताब. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. दक्ष गावड. पाहुण्यांच्या माहितीसाठी सांगतोय आपण की हा लेदर सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळतोय. दक्ष गावड आणि बिरवाडीचा आहे. एकदा दक्षसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण सुरुवात खूप छान झाली आगरी प्रीमियर लीगची. मान्यवरांचे खूप खूप आभार. यानंतर उत्साही खेळाडू ब गट. ब गटाकडे वळूया आपण, ज्यांच्यासाठी सुद्धा बॅट आहे. श्री मुकेश यशवंत भंडारी, मुंबई, भंडारवाडी साखरे. आणि ही बॅट प्रदान करण्यासाठी मी आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष मनोहरजी पाटील साहेब या, आपल्या शुभ हस्ते आपण ही बॅट देणार आहोत. उत्साही खेळाडू ब गट.
अँड प्राइज गोज टू GT11 हार्दिक ठाकूर. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. GT11 हार्दिक ठाकूर त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी येत आहेत आणि हे पारितोषिक घेतलं जाते त्यांच्या माध्यमातून. मान्यवरांचे खूप खूप आभार. यानंतर मला माहिती आहे वेळ झालेला आहे, तरी अजून महत्वाची 3 पारितोषिक बाकी आहेत. क्रमांक 2 आणि ती जी खाली दिसते ती एक गाडी बाकी आहे, त्याच्यावरती बसायचं आहे. अंधारात पण चमकते, अंधारात पण चमकते, कारण हे साखरे आहे. खरोखर खूप कौतुक करतो या साखरे गावाचं. साखरे गावाला बहुमान मिळाल्यानंतर यजमानपद स्वीकारलं आणि त्यानंतर भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, असा एक वरदहस्त ज्यांचा लाभला राजूदादा पाटील. खरोखर खूप खूप कौतुक आहे, कारण एवढं देणं या APL साठी हे राजूदादा तुम्हीच करू शकतात. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. 1,21,000. त्यानंतर ही बाईक, ती पण पुढच्या अनेक वर्ष त्यांच्या माध्यमातून बाईक मिळणार आहे आपल्याला. आणि हे जे ग्राउंड आहे, अनिल दादा सुद्धा आधी बोलले की इथे चढाव आणि उतार खड्डे होते, पण यासाठी जवळजवळ 60 दिवसाची मेहनत आणि प्रत्येक दिवशी आवर्जून उपस्थित असणारे राजूदादा पाटील. म्हणजे त्यांचा जे काही व्यवसाय आहेत या व्यवसायावरती दुर्लक्ष करून गेले 60 ते 75 दिवस या ठिकाणी अविरत मेहनत घेत आहेत. कितीतरी दिवस JCB इथेच होते आणि तेव्हा कुठे आपण नंदनवन पाहतो, याच्या पाठीमागे खूप मोठी मेहनत आहे. तर मी त्या मेहनतीला सलाम करतोय आणि तुम्हाला आमंत्रित करतोय की 2 शब्द अगदी आपल्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करूयात. 2 शब्द हे फक्त बोलण्यासाठी आहे, पण आपल्या मनोगत आणि भावना अगदी दिलखुलासपणे मांडण्यासाठी मी विनंती करतोय. खरं म्हणजे खूप वेळ झालेला आहे आणि ऑलरेडी दादा पण कंटाळले असतील. नाही बघतो मी तुम्हाला काय बघतो, कारण काही गोष्ट तुमच्याशी बोलायचं आहे. मंचावर उपस्थित पालघर विधानसभेचे आमदार आमचे गावित साहेब आहेत, अनिल दादा असतील, वजे गुरुजी आहेत, मिलिंदजी किनी, सुभाष दादा, घरत साहेब, पाटील साहेब, PT मामा, सर्व मान्यवर. मी धर्म आध्यात्मिक चळवळीत काम करणारा एक व्यक्ती आहे आणि दादाला पण माहिती आहे का दादा, मी तर तुमच्या म्हणजे सुभाष दादा असतील, मी तर तुमच्याकडे पण संत म्हणून बघतो, कारण ते मूळ निवासी आहेत. आमच्या कलियुगाचे अवतार श्रीमद सद्गुरू पद्मनाभ स्वामी ज्यांनी समाधी कुठे घेतलं तर टेंबोडेमध्ये, तर तुम्ही देखील संत त्या दृष्टिकोनातून आम्ही बघतो. पण मी अगदी 2च मिनिटं कुडू साहेब, कारण मला पण माहिती आहे का घाई आहे. इवेळेचा रूप लावलं दारी, त्याच्या वेळ गेला गगनावर, किंवा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या प्रमाण आहे का, लागुनी या पाया विनवितो तुम्हाला, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मी काल किशोर वजन बोलत होता वजे साहेबांशी. ज्या दिवशी माकनेमध्ये आम्ही जाहीर केलं अनिल दादा, PT मामा, का पुढच्या वर्षी हा पर्व साखरेमध्ये जात आहे, बोलायला आम्ही पण बोलून पडले, कारण राजकीय सेक्टरमध्ये काम करतो, आम्हाला पण सुपारी घ्यायची द्यायची सवय झालेली आहे. पण परत आठवलं का बाबा आम्ही जानवाले आहेत, आम्हाला तर सांगितलेलं सत्य श्रेष्ठ ईश्वरी, आम्ही असत्य बोलू शकत नाही. पण नंतर मी आल्याच्या नंतर मी परत एकदा असे 2-3 लोकांचं नाव घेतो, जे मॅनेजमेंटच्या दुसरं नाव रुपेश पाटील, जयवंत पाटील, भगवान पाटील, आणि असे 4-5 लोक आम्ही बसून चिंतन केले. त्याच्यामध्ये आमचे कॅप्टन किशोर वजे सिनियर, आम्ही चर्चा केले, भाऊ आम्ही सुपारी तर घेतली, पण इथे परिस्थिती बघितल्यानंतर मी बसतो चप्पल टाकून, ते चप्पल टाकून बसते, आपण काय करायचं. पण मी परत तुम्हाला सांगतो का महादुःख नासे श्री हरी चिंतनी, रक्षी चक्र पाणी निज दासा, विश्वास ठेवावा सद्गुरु वचनी. आम्ही पद्मनाभ स्वामीचे लेकर आहेत. म्हटलं काय होईल ते होईल, 2 महिने, आणि मी त्याच्यामध्ये खरंच आभार. इथे माझी आई बसलेली आहे, एकही दिवस ती पण गावड्यातलीच, कधी कुरकुर नाही, बाळा जेवायला येतो, हा मम्मी येतो, 1 तास झाला, कधी भाकरी देताना कधी चपाती देताना काय नाही बाबा 2 घास अजून खा, पण काहीतरी कर. आणि जेव्हा हे काम करत असताना अनिल दादा त्रास झाला असेल, मी स्वतःचा मोठेपणा किंवा मी ते सांगण्यासाठी इथे उभा नाही, एका समाजाचे आपण घटक म्हणून काम करतो. पण मी तुम्हाला खरं सांगतो का ज्या दिवशी आम्ही 10-20 लोक इथे काम करायचे दिवसभर, रात्री थोडासा आता काही काना थकवा वाटायचा,
आता औषध तर आम्ही घेत नाही, आम्हाला पद्मनाभ स्वामीने सांगितलं तुम्ही काढा द्या, तर मी त्यांच्यासाठी खास काढ्याची सोय केली. पण म्हटलं माझ्या भावानो मित्रांनो कंटाळून जायचं मिळत नाही, कारण ही सुपारी आपली आहे. या जर नवे पर्वाची सुपारी जर आपली फेल गेली तर संपूर्ण समाजाने दादा पण सांगतील पुढच्या वर्षी यांना सुपारी देऊ नका. आणि विशेष कौतुक दादा, माझ्या एक बहिणीच्या पोरगा आहे तिथे बघा तो घरत म्हणून, ज्या दिवशी आम्ही तिथे 1,21,000 आणि बाईक जाहीर केल्याच्या नंतर त्याने पण सुपारी घेतली. त्याला मी विचारलं की मला पुढच्या वर्षी आपण यावर्षी मोटरसायकल बाईक देतो, पुढच्या वर्षी 4 व्हीलर. मग मी देवानंद वचन साहेबांच्या घरी गेला, म्हटलं महाराज आम्ही महाराज तसे तुम्ही पण महाराज. पद्मनाभ स्वामी सांगतात तुम्ही उधारले तर दुसऱ्याच्या पण उधार करून जा. तर मी त्यांना म्हटलं का आता कुठेतरी या पर्वाला मी कुठेतरी, आता मला वाटतं रोहितशी बोलत होता, ही म्हणजे आपल्या समाजाचे मोठेपण आहे, माझ्या मोठेपण सोडून द्या. पद्मनाभ स्वामी सांगतात किंवा तुकाराम महाराज सांगतात मी तर हमाल भार वाहे, दगड उचलले दादा आम्ही इथे. पद्मनाभ स्वामीचं नाव घेतलं ना, जगाच्या बाप वरती होते त्याला बघायचं आम्ही का आपण ज्या समाजाचे घटक म्हणून काम करतो. तो रोहित मगाशी बोलत होता इथे, रोहित आपला ते किनी संजय किनी कुठेतरी असतील, कल्पेश कुडू असतील बाडोलीचे. आम्ही चर्चा करता करता असं चर्चा केली का 9 पर्व झाले 9, पण जो जत्रा तुम्ही गेल्या वर्षी म्हटलेलं ना, काय जत्रेला रंग आणला हो साखरेकरांनी, वा 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 वा. आणि त्याच्यासाठी मी माझ्यासोबत काम करणारे जेवढे माझे कार्यकर्ते असतील गावातले, हा मान सन्मान हा माझा नाही कुडू सर, प्रत्येक व्यक्ती साखरे गावातला महिला पुरुष भगिनी प्रत्येक माणसाने ते सुपारी घेतल्यासारखं आम्ही काम केले आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील पुढे राहू. मी तुम्हाला देखील सांगतो कनेक्टिव्हिटी कुठेतरी या माध्यमातून मला कधी कधी म्हणजे स्वतः जेव्हा मी आत्मचिंतन करतो तर मला असं वाटतं का बाबा कुठेतरी या समाजासाठी आपण काहीतरी द्यायला पाहिजे. पैसा, मनी इज द नॉट एव्हरीथिंग, पैसा हा विषय नाही. जे आम्ही श्रम केले दादा, खासदार साहेबांशी पण बोललं, तरे साहेबांशी पण बोललं, आता ती पण सुपारी घेतली आम्ही. आता मी 11 वर्ष झालं प्रॅक्टिस केलं, मी करतो, मी वकील आहे. हा रिझर्व्ह फॉरेस्ट गावित साहेब किंवा 35 सेक्शन नाही, हा फक्त फॉरेस्टला दिलेली जागा आहे आणि त्याचा 7/12 आहे. आणि त्या 7/12 अनेक लोकांना वाटप वन क्षेत्रामध्ये वन पट्ट्यामध्ये वाटप हा झालेला आहे. सो जास्त वेळ घेत नाही, त्याच्यासाठी पण आम्ही प्रयत्नशील राहू. फक्त अनिल दादा तुम्ही सुद्धा पुढे आम्हाला जबाबदारी द्या. आणि मी सांगतो देवानंद वजे कुठे आहेत, हा पूर्ण क्रेडिट या गोष्टीचा मी तुम्हाला देतो, हॅट्स ऑफ. कारण हे सुपारी घ्यायचं काम आता नपल्या सपल्याचं राहिलेलं नाही आम्हाला. काय दादा आता मी ते का शब्द बोलतो, कारण मागे नवरात्रीमध्ये कीर्तन होतं, महिला कीर्तनकार होते जे आम्ही रुजवले गावामध्ये. नाही तर कसं आहे युट्यूब आणि लाईव्ह माध्यम आहे, दादा पण केल्यानंतर सांगतील काय पद्मनाभ टिला गंध लावणारी माणसानं हे सुपारी घेतात. तर त्याच्या फक्त 1 मिनिटामध्ये त्याचं फक्त क्लिअरिफिकेशन देतो का ते महिला कीर्तनकार आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं का बाबा रे, जेव्हा कोणताही आपली पूजा अर्चा केली जाते तेव्हा एखादा पुरुषाचं लग्न झालं नसेल तर तो कमरेला सुपारी घेतो. आणि हे बोलता बोलता हे लाईव्ह आहे युट्यूबला, ते पण लाईव्ह आहे. त्यांना चक्कर आली, आम्ही पटकन धावले, पाणी वगैरे दिलं, बसून त्यांनी कीर्तन केलं. तर मी त्यांना सांगितलं ताई ज्या सुपारीचे तुम्ही उल्लेख करतात त्या सुपारी संघटनेचा अध्यक्ष म्हणजे मी. कारण त्याच टायमाला माझ्या ऑफिसच्या पूजा असताना माझी आई इथे समोर बसलेली आहे. मी म्हटलं आई मम्मी पूजेवर कुणी बसायचं ते मी ती माझ्याकडे बघते. तर म्हटलं तर जाऊ दे, ती पण सुपारी मीच लावतो कारण मी अजूनपर्यंत सिंगल आहे. तर ते सुपारी म्हणजे आमच्या भाषेत सांगायचे तात्पर्य सुभाष दादा अर्थाचा अनर्थ कुणी लावू नये. ती सुपारी म्हणजे जे कामाची असो, प्रामाणिकपणाने आम्ही जे आमच्यावर जबाबदारी समाज माध्यमातून तुम्ही कधीही देतील, तुम्ही मोठे आहेत, तुम्ही आमचे आयडॉल आहेत. कोण आहेत आम्ही? ते पोरं आम्ही घडलेले माणसं आहेत. हा समाज मी कोण सांगतो समाज वाईट आहे हो, ह्या आज आदर्श दाखवलेला आहे या समाजाने. एवढं भव्य जत्राचा प्रकार आणि तुम्ही बघा आज कसा टुर्नामेंट घडते. हा आपला समाज सुशिक्षित आहे. तू गेला मागच्या काळ 25-50 वर्षाच्या पूर्वीच्या काळात डॉक्टर आहेत, वकील आहेत, भविष्यात आमदार खासदार घडवू आम्ही या परिसरात आली वेळ तर एवढं जास्त वेळ घेत नाही कारण प्रत्येकाला पुढे इथून जाणं आहे. मी हा पूर्ण क्रेडिट साखरे गावातले जेवढे लोक असतील मी कुणाचं नाव घेत नाही. तुम्ही जे योगदान आम्हाला दिले तुमच्या पायावर नतमस्तक होतो. हॅट्स ऑफ साखरेकर, थँक्यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी, जय साखरे. हॅलो राजू दादा, मी इथेच थांबवतोय. राजू दादा आपण 2 मिनिटं थांबायचं आहे आणि आपण विश नेटवर्कच्या ऑल टीमला आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. जो सन्मान राजू दादा यांनीच स्पॉन्सर केलेला आहे.
या विश नेटवर्क विश्वास या आहेत सर्वजण आहेत या. चला ऑल टीम या पटापट या. विश्वास आज सर्वजण आहेत आणि अगदी 6 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही टेलिकास्ट केली. विश्वास पाटील विश नेटवर्क एक नाव नाही आता ब्रँड झालेला आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की ह्या वर्षी ह्या पर्व 9 मध्ये विश नेटवर्कचे 22,000 सबस्क्रायबर ग्रामीण भागातून पुढे आलेले हे नेटवर्क चॅनल आहे. आणि ह्या चॅनलचे 1 वर्षाच्या आतमध्ये 22,000 सबस्क्रायबर मिळणे ही लाख मोलाची गोष्ट आहे. आणि नक्कीच पुढील वाटचालीमध्ये अनेक सारे सबस्क्रायबर आपल्याला मिळतील. अशीच वाटचाल करत राहा. पण आपल्या भावना मात्र या ठिकाणी व्यक्त करा. नक्कीच मी सांगेल. आताच थोड्या वेळापूर्वी अनिल दादांनी सांगितलं होतं का एक स्टंप घेऊन गेला वगैरे. या गोष्टी आपण आपल्या आगरी समाजासाठी एका दृष्टिकोनातून बघतो. पण मी माझ्या दृष्टिकोनातून एक गोष्ट बघितली की एवढा क्रिटिकल सामना चालू असताना तिकडूनही प्लेयर मध्ये येत होते आणि इकडूनही प्लेयर मध्ये जात होते. पण दोन्ही संघ मालक कोणत्याही प्रकारचा आक्षेप न घेता, एक संघ मालक या पद्धतीने नाही तर एक आगरी समाजातला मी बांधव आहे या गोष्टींनी आपुलकीने कोणतंही ऑब्जेक्शन न घेता एक चांगला सामना पार पडला. त्यासाठी धन्यवाद. दुसरी गोष्ट अशी आता थोडीशी तारीफ करतो स्वतःचीच. यापुढेच असेच प्रत्येकाचे शेड्यूल्स, प्रत्येकाचे सिक्सेस, प्रत्येकाचा स्कोर, प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल स्कोर, विकेट्स या सर्व गोष्टी विश नेटवर्क करून ऑलवेज प्रोव्हाइड केल्या जातील. पुढच्या वर्षी थोडं क्रिटिकल असेल कारण की त्यात एक संडे वाढलेला असेल तर थोडंसं माझ्यासाठी क्रिटिकल असेल. हा होईल, दादा तर नेहमीच सांगतात होईल, पण थोडं क्रिटिकल असेल. प्रयत्न तर करेलच. थँक्यू सो मच. सुपारी दादांकडून घेतलेली आहे. काय कमी पडलं तर देवादादांनी नाही दिलं तर दादांकडून मागेल. थँक्यू सो मच विश्वास पाटील. नक्कीच 6 आणि 4 चे आपण रील्स बनवा. मध्ये जर वेळ पडला तर आमची पण रील्स काय तयार होते का बघा. यानंतर स्कोरर गुणलेखक अमर पाटील यांना मी आमंत्रित करतोय. अमर पाटील यांचा सन्मान होणे बाकी आहे. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. अमर पाटील अगदी जेवण सुद्धा बाजूला ठेवून पहिलं लेखाजोखा आपल्याला मांडत असतो. यानंतर द्वितीय पारितोषिक श्री मुकेश दादा भंडारी मुंबई भंडारवाडी साखरे यांच्याकडून चषक आणि विजय शेठ पाटील यांच्याकडून 65,000 रुपयाचं रोख पारितोषिक. आणि हे सन्मानित करण्यासाठी मी सर्व मान्यवरांना आमंत्रित करतोय. सर्व मान्यवर आपण यायचं आहे. अँड प्राइज गोes to सेकंड, दुसरा क्रमांक. प्लीज वेलकम यंगस्टार टेंबोडे उमरोळी. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. यंगस्टार टेंबोडे उमरोळी. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. प्रथमतः सर्व खेळाडू येतील. एक या. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. यंगस्टार टेंबोडे उमरोळी. रोख रक्कम रुपये 65,000, आकर्षक चषक आणि सिल्वर मेडल. सर्व प्लेयर्सला हे मेडल देऊन सन्मानित केले जाते. सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. यंगस्टार टेंबोडे उमरोळी. क्या बात है. सेकंड रनर अप टीम आहे. राजन पाटील या ठिकाणी आहेत. आपण पाहतोय की मी सुद्धा ऑप्शनला होतो
कोणते प्लेयर आहेत माहिती नाही, पण 4-5 जणांनी हात वरती केला का आमचे राजन पाटील पण हात वरती करायचे. आणि ती जी टीम तयार झाली आणि ती तयार झालेली टीम मात्र सेकंड म्हणजेच रनरअप होते. एकदा जोरदार टाळ्या, कारण त्यांनी जो विश्वास या टीम वरती दाखवलाय तोच विश्वास या ठिकाणी सर्व खेळाडूंनी साध्य केलेला आहे. वेल डन, ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट इयर. सन्माननीय मनोजजी नरेश पाटील यांच्याकडून सर्वांसाठी हल्दीराम स्वीट्स दरवर्षी अगदी मिळतात आणि यावर्षी सुद्धा प्राप्त झालेले आहेत. त्यांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतोय. धन्यवाद राजनजी पाटील. त्यानंतर मान्यवरांना मी विनंती करतोय की यानंतर महत्वाचं पारितोषिक आहे बाईक, जी स्पॉन्सर केलेली आपल्याला राजू दादा. राजू दादा कुठे आहेत? राजू दादा कुठे आहेत? येस, चला. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज प्रियांश तुषार घरत. तसेच चषक प्राप्त झाले तन्मय हरेश्वर तरे, श्री 8 उमरोळी यांच्याकडून. आणि बाईक प्राप्त झालेले श्री राजू रामचंद्र पाटील साखरे यांच्याकडून. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर. सर एक मिनिट. तर मालिकावीरसाठी आपल्याकडे 3 नावं आली होती आणि मालिकावीरासाठी बघा जीत गावड होता, त्यानंतर प्रणय घरत होता आणि पंकज पाटील. ही 3 नावं आपल्याकडे आली होती. 3 नावांमध्ये आपण प्रत्येक धावेसाठी 1 पॉइंट असं ठरवलं होतं. प्रत्येक विकेटसाठी 10 पॉइंट आणि जर 5 विकेट एका सामन्यामध्ये घेतले तर 5 विकेटचे 50 पॉइंट प्लस 5 त्यांना आपण देणार असं ठरलं होतं. आणि जर अर्धशतक मारलं तर 50 धाव्यांचे 50 आणि प्लस 5 पॉइंट असे 55 असतील. त्यानंतर प्रत्येक षटकारासाठी 1 पॉइंट, प्रत्येक चौकारासाठी 1 पॉइंट, अशा पद्धतीची ही मालिकावीरची आपण संख्या गणली जाईल. प्रत्येक पॉइंट गणले जातील. त्यासाठी आपण बघितलं तर जीत गावडचे 120 धावा होत्या, 130 13 विकेटचे 130 पॉइंट, 14 षटकाराचे 14 पॉइंट, 6 फोरचे 6 पॉइंट, 270 पॉइंट हे जीत गावडचे होते. त्यानंतर आपण बघितलं तर प्रणय घरत 193 धावा, 2 विकेटचे 20 पॉइंट, 17 षटकार प्रणय घरतच्या बॅटमधून आले होते, त्याचे 17 पॉइंट, 10 चौकार आले होते, त्याचे 10 पॉइंट आणि एकदा अर्धशतक झळकावलं होतं, त्याचं 5 पॉइंट त्याला, असे 245 पॉइंट त्याच्या नावावर आहेत. चला, मालिकावीर ज्यांना भेटेल ना त्यांनी उचलून आणायचं त्याला. बघूया आता खरी कसोटी आहे. उचलून आणायचं आणि चढवायचं. मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज 2026 APL पर्व 9. मी नाव घोषित करत नाही. आणा उचलून आणा. यस, पंकज पाटील पालन. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. पंकज पाटील बाईक नंतर की आधी चषकासाठी इकडे यायचं आहे. ज्यांच्या नावावर 229 धावा, 10 विकेट, ओके, 26 षटकार, 15 चौकार आणि 1 अर्धशतकाचे 5 गुण, असे 385 गुण त्यांच्या खात्यात जमा आहेत आणि ठरलेत मालिकावीर. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर चषक आणि एक आकर्षक बाईक. अगदी नक्कीच फोटो सेशन सुद्धा या बाईक वरती होईल. तसेच 1000 रुपये कॅश पारितोषिक, 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा येते. आपण कांचन रवींद्र पाटील यांच्याकडून 1000 रुपये. यस, पंकज पाटील. अगदी मी पहिल्या दिवशी होतो आणि पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये 64 धावा आणि त्यानंतर फक्त एक इशारा दिला होता पंकज पाटील. काय वाटतंय, माझ्या लेफ्ट हँडला एक बाईक होती आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आपलं नामांकन होतंय आणि आज ते स्वप्न साक्षात उतरते. काय म्हणतील या तुमच्या खेळीबद्दल?
नक्कीच पहिल्या दिवसापासून चांगला खेळ होत होता आणि तो मी पूर्ण टुर्नामेंट कंटिन्यू ठेवला. पण तसंच इम्पॉर्टंट असतं की टीमचा सपोर्ट खूप चांगला भेटला. सर्वांनी खूप मेहनत केली आणि फिल्डिंग, बॉलिंग, बॅटिंग सर्व क्षेत्रात सर्वांनी चांगली कामगिरी केली आणि आम्ही आज फायनलला पोचलो. आणि ही मॅन ऑफ द सिरीज मी पूर्ण टीमला आणि माझ्या पूर्ण फॅमिलीला डेडिकेट करतो. धन्यवाद पंकज पाटील. मी राजू दादांना विनंती करतो की आपण चावी त्या ठिकाणी आपण तिकडे जायचं, एक फोटो सेशन होईल. पंकज पाटील मॅन ऑफ द सिरीज. आणि या वर्षी पहिल्यांदाच जे आकर्षक असं पारितोषिक बाईक या ठिकाणी दिली होती. राजूदादा पाटील यांच्या माध्यमातून ही आकर्षक बाईक मॅन ऑफ द सिरीज साठी. आणि त्या ठिकाणी पंकज पाटील स्वार होतोय. पंकज पाटील स्वार व्हायचं आहे. या बाईक वरती एक फोटो सेशन आपलं होईल. पंकज दादा पाटील स्टार्ट नका करू, पेट्रोल कदाचित जास्त असेल. फक्त बसायचं आणि एक आधी फोटो सेशन होईल. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. पहिली बाईक, पहिला विजेता मॅन ऑफ द सिरीज 2026 मिस्टर पंकज पाटील पालन. वाव. राजूदादा पाटील यांचं पण मी धन्यवाद व्यक्त करतोय. अशीच बाईक देत राहा, कारण चांगला खेळ इकडे प्रत्येक खेळाडू या ठिकाणी करत असतो. वेल डन पंकज पाटील. यानंतर आपण पहिल्या पारितोषिकाकडे वळणार आहोत आणि ते प्रदान करण्यासाठी सर्व मान्यवर या ठिकाणी आहेतच. तसेच मी सौभाग्यवती धनश्री भगवान पाटील, ग्रामपंचायत सदस्य साखरे व श्री भगवान नारायण पाटील, प्रवक्ता पालघर जिल्हा मानव अधिकार मिशन यांना मी आमंत्रित करतोय. कारण यांच्या सौजन्याने प्राप्त झालेलं प्रथम क्रमांकाचं चषक या भगवान दादा आपण यायचंय. तसेच धनश्री भगवान पाटील, ग्रामपंचायत सदस्य साखरे आपण सुद्धा जॉईंट व्हायचं आहे. आणि राजू दादा आपण सुद्धा यायचं आहे. रोख रक्कम 1,21,000ची स्पॉन्सरशिप पहिल्या क्रमांकाची राजू दादा पाटील यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. आणि सर्व मान्यवर सुद्धा जोडले जातील आणि गोल्ड मेडल सुद्धा आहेत. प्लीज वेलकम ऑल द टीम मेंबर्स ऑफ नेहाली स्वरांगी वॉरियर्स. पहिला क्रमांक प्रथम पारितोषिक प्राप्त होते. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात नेहाली स्वरांगी वॉरियर्स. ऑल टीम मेंबर्स प्लीज कम ऑन द स्टेज वन बाय वन. आगरी प्रीमियर लीग 2026 पर्व 9 आणि या 9व्या पर्वावरती मोहर उमटवली. या आकर्षक चषकावरती मानकरी ठरतोय पहिला क्रमांक, फर्स्ट प्राइज नेहाली स्वरांगी वॉरियर्स. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात नेहाली स्वरांगी वॉरियर्स. वेल डन नेहाली स्वरांगे वॉरियर्स. देवा वझे यांची टीम. आणि देवा वझे यांनी जो विश्वास दाखवला प्लेयर वरती, प्रमोद घरत, देवानंद वझे, किशोर वझे आणि मनोज पाटील, खूप सारे ओनर या आपण टीम मध्ये पाहिलेले आहेत. नेहाली स्वरांगी वॉरियर्स सर्वांचं खूप खूप कौतुक. 2026 APL चे मानकरी ठरलेले आहेत नेहाली स्वरांगी वॉरियर्स. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. तसेच मान्यवरांचे मी या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि असं म्हणतात ना, फुल स्टॉप. कॅश प्राइज द्यायचे मान्यवरांना विनंती असेल आपण कॅश प्राइज सुद्धा द्यायचे. पंकज कॅश प्राइज या गावित साहेब, अनिल दादा गावड, तसेच आमचे लाडके वजय गुरुजी, या पंकज पाटील.
कॅश प्राइज 1,21,000 रुपये पहिलं पारितोषिक. आणि हे पहिलं पारितोषिक अगदी फटाक्यांच्या आतषबाजी, कारण हा उत्साह आहे, हा आनंद आहे, हा जल्लोष आहे आगरी प्रीमियर लीगचा. आणि हाच जल्लोष या मैदानामध्ये गेले 7 दिवस हा थरार आपण पाहत होतो आणि ज्यासाठी केला होता हट्टासत. खूप खूप सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. मान्यवरांचे सुद्धा मी या APL च्या सर्व टीमच्या वतीने आभार व्यक्त करतोय. तसेच पूर्णविराम म्हणजे फक्त वाक्याचा शेवट नाही, तर नवीन वाक्य लिहिण्याची सुरुवात आहे. तर या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय, थँक्यू म्हणतोय. परंतु पुढच्या पर्वाची मात्र लगेच चाहूल आपल्याला या ठिकाणी लागलेली आहे. पुढचं पर्व सजणार आहे उमरोळी गटातून बिरवाडी गावात 10 जानेवारी 2027 ते 17 जानेवारी 8 दिवसांचं हे पर्व असणार आहे. पर्व 10वं उमरोळी घाट बिरवाडी गाव यजमानपद याचं भूषवेल 10 जानेवारी ते 17 जानेवारी. थँक्यू सो मच. सर्वजण या ठिकाणी अगदी सहभागी झालात. इकडे वी स्पोर्ट्सचा मी आवर्जून उल्लेख करेल की त्यांची जी लाईव्ह आपण आता पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये बघतो, तर एक उत्कृष्ट त्यांचा कॅमेरा वर्क आणि त्यांची टीम पूर्ण खूप मेहनत करते. तर मी ॲज अ SP स्पोर्ट्स ओनर त्यांच्या पूर्ण टीमला एक टी-शर्ट्स देण्याचं इकडे जाहीर करतो. आणि नक्कीच जे जे आता माझे ऑनलाईन काही प्रेक्षक जोडलेले आहेत, लगेच मोबाईल ऑन केलेला आहे तर लगेच सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण विश नेटवर्क हे नुसतं नेटवर्क नाही, एक ब्रँड झालेला आहे. आपला आगरी बांधवाने हे पुढे येऊन केलेलं काम आहे आणि त्याच्या कामाला आपण दाद देऊया आणि सर्वांनी सबस्क्राईब करूया. आणि सर्वांना विनंती असेल की घरी एकदम सावकाश जा, घरचे आपले वाट पाहत आहेत. आनंद आहे, परंतु हा आनंद आपण अगदी शांत डोक्याने हा आनंद आपण साजरा करणार आहोत. घरी अगदी आनंदानेच जाणार आहोत, परंतु एक लक्षात ठेवा, घरी आपली वाट पाहणारे सर्व मंडळी आहेत. मी मान्यवरांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. सन्माननीय गावित साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद. तसेच अनिलजी गावड साहेब आपले सुद्धा धन्यवाद व्यक्त करतोय. तुषारजी पामाळे आपले सुद्धा धन्यवाद व्यक्त करतोय. हरिश्चंद्र वजेगुरुजी आपले सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतोय. आणि रोशनी गावड मॅडम ज्यांनी आमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे त्यांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू रोशनी राजेश गावड मॅडम. बघा, साखरे गावातील जे स्वयंसेवक होते ज्यांनी खूप मेहनत घेतली या मैदानाला, त्यांना विनंती आहे की आजूबाजूला खुर्च्या आपल्या पडलेल्या आहेत, त्या खुर्च्या खूप लांब लांब आहेत, त्या खुर्च्या फक्त मंडपामध्ये आणून ठेवण्याची जबाबदारी आपण घ्यावी अशी विनंती करतोय आपल्याला. आणि आजचा हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम संपला असं आम्ही जाहीर करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय आगरी. हॅलो, धन्यवाद मिलिंदजी केनी साहेब यांच्या माध्यमातून आमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. आमचा सन्मान त्यांनी केलेला आहे, त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू. मराठीत दणका मिलिंदजी केनी.